This conference will now be recorded. आपल्या जनतेच्या जाहीरनाम्याचा जो विषय आहे तो मी अक्षयला विनंती करतो की त्या विषयाची त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार, ऐकू येतो आवाज? हो, येत आहे. धन्यवाद नंदू. दक्ष डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स या आपल्या समूहातर्फे सगळ्यांचं स्वागत. आपण सर्वजण या मीटिंग मध्ये एका विशिष्ट उद्देशाने आलो आहोत. मीटिंगचे 2 भाग आपण करणार आहोत. पहिले 15 ते 20 मिनिटं जनतेचा जाहीरनामा ही संकल्पना नक्की काय आहे आणि गेले 2-3 दिवस आपण एक सर्वे करतो आहोत. त्या सर्वेमध्ये आलेला अहवाल काय आहे असा एक भाग असेल पहिल्या 15 ते 20 मिनिटाचा. आणि त्याच्यानंतर आपण जे काही प्रेझेंटेशन आता होईल त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेमधून काही मुद्दे नक्की करून येणाऱ्या जी आपली महापालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काही ठराविक मुद्दे आपण डोंबिवलीतले नागरिक म्हणून ठरवणार आहोत. तर मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. बरोबर 15 ते 20 मिनिटात मी माझं प्रेझेंटेशन आणि जे काय आपण आतापर्यंत काम केलं आहे जनतेचा जाहीरनामा या मुद्द्या संदर्भात ते माझं बोलून पूर्ण करेन आणि मग आपण हा मुद्दा ओपन फोरम ठेवणार आहोत. तर सगळ्यांनी कृपया या प्रत्येक स्लाइडकडे आणि प्रत्येक गोष्टीकडे जरा लक्ष देऊन बघावं आणि मग त्याच्यावर आपण आपले मुद्दे मांडावे. तर पुढची स्लाइड नंदू. जनतेचा जाहीरनामा ही संकल्पना नक्की काय आहे तर जनरली कुठलीही निवडणूक आली की राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागतात. म्हणजे फ्लेक्स लावले जातात, कामं केलेली किंवा होऊ घातलेली कामं त्याची भूमिपूजन होतं, त्याचं उद्घाटन होतात आणि मग इलेक्शन झाल्यावर किंवा इलेक्शनच्या त्या माहोलमध्ये अनेक गोष्टी घडायला लागतात. पण मग नागरिक इलेक्शनची तयारी निवडणुकीची तयारी कशी करतात तर आतापर्यंत नागरिकांनी तयारी केली असं फार क्वचित झालेलं आहे. तर आपल्याला नागरिक म्हणून यावेळेस निवडणुकीची तयारी करायची आहे. मतदार जागरूकता, आपण जे एक मत आपण एका व्यक्तीला 5 वर्षांसाठी देतो तर त्या मताची किंमत यावेळेस आपण नक्की करणार आहोत की मी एखाद्या लोकप्रतिनिधीला मत देतोय तर त्याची ही जबाबदारी तेवढीच असली पाहिजे याची जाणीव आपण करून देणार आहोत. आणि ती जाणीव करण्यासाठी आपण काहीतरी एक सिस्टीम ठेवावी असा विचार दक्षच्या सगळ्या म्हणजे दक्षमध्ये सामील असलेल्या आणि इतर काही मान्यवरांशी बोलताना जाणवलं आणि म्हणून मग आपण हा उपक्रम सुरू केला. त्या अंतर्गत आपण दक्ष www.daksh.org अशी एक वेबसाईट बनवली आणि त्या वेबसाईटवर आपण आवाहन केलं की ज्या नागरिकांना ज्या काही समस्या आहेत त्यांनी त्या पोर्टलवर जाऊन त्या विभागवार म्हणजे आपल्या प्रभागात जो आपण जिथे राहतो तो परिसर, आपल्या आजूबाजूचा परिसर ज्याला आपण प्रभाग म्हणतो आणि शहर या 3 कॅटेगरीमध्ये त्या समस्या मांडाव्यात किंवा लिहाव्यात, नोंदवाव्यात असं आपण सगळ्यांना आवाहन केलं आणि ती वेबसाईट आपण सगळ्या पब्लिक डोमेन मध्ये चालू केली. याच्यानंतर याचा म्हणजे उद्देश असा आहे की जे कोणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्या त्या विभागातल्या समस्या इलेक्शनच्या आधी देणं आणि त्यांना ह्या समस्यांवर तुम्हाला काम करायचंय आणि ही जी निवडणूक आहे ती ह्या विकास कामांना केंद्रस्थानी धरून असेल हे सांगण्याचा आणि हे इफेक्टिव्हली त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आपण या जनतेचा जाहीरनामा संकल्पनेमार्फत करणार आहोत. वेब पोर्टल ऍप या माध्यमातून नागरिकांना याबाबत जागरूक करणं की बाबा आपण जे करणार आहोत ते एकदम साधं सोपं काम आहे. फक्त ते मतदान दिल्यानंतर आपण सोडणार नाही आहोत. आपण आता जे करणार आहोत ते ऑन पेपर म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून असेल, वेबसाईटच्या माध्यमातून असेल, आपण ते कुठेतरी डॉक्युमेंटेड करत आहोत. त्यामुळे हे आपल्याला पुढे सुद्धा जेव्हा एखादी निवडणूकचा निकाल लागल्यानंतर सुद्धा याचा वापर आपल्याला करायचा आहे. पुढची स्लाइड.
वेबसाईट बनवण्यामागे उद्देश असा होता की जी काही माहिती मिळेल ती ऑन रेकॉर्ड एकाच पद्धतीमध्ये आणि त्याची एंट्री आपल्याला होईल, ते डॉक्युमेंट होईल, कुठेतरी आपल्याला ते सॅग्रिगेशन केलेला डेटा आपोआप मिळेल. त्यामुळे वेबसाईट बनवली. ती युजर फ्रेंडली आहे, एकदम सोपी आहे. www.daksha.org वरती जे तुम्हाला दिसतंय ती वेबसाईट आहे. आपण जर काय वेबसाईट मध्ये आपलं अकाउंट ओपन केलं नसेल किंवा आपली तक्रार टाकली नसेल तर आपण या वेबसाईटचा वापर नक्की करा. आपल्या इतर डोंबिवलीतल्या नागरिकांना, मित्रांना सुद्धा ती वेबसाईट दाखवा, त्याबद्दल माहिती द्या. वेबसाईटची माहिती वेबसाईट बघितल्यावर कळेल. आजचा तो ऍक्च्युली वेबसाईटची माहिती सांगण्याचा मेन उद्देश नाही, पण वेबसाईट एकदम साधी सोपी आहे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिल्यावर लॉग इन करायचं आहे. लॉग इन ऑथेंटिकेट होतं, तुम्हाला आमच्याकडनं फोन केला जाईल, कारण तो डेटा जो आहे तो ऑथेंटिकेट असावा म्हणून जे ऍक्च्युअल युजर आहेत त्यांनीच तो भरलाय की नाही हे आम्ही चेक करणार. आणि मग तो अप्रूव्ह झाल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये कुठलीही माहिती, समस्या, सजेशन सगळं टाकू शकता. त्याच्यामध्ये अनेक कॅटेगरीज आहेत. ती एकदम साधी चांगली वेबसाईट आहे. आपण गेल्यावर त्याच्यात कळेल की अनेक समस्यांचे सिलेक्शन करता येईल. रस्ते असेल तर रस्ते, स्वच्छता असेल तर स्वच्छता, पाणी असेल तर पाणी, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची स्पेसिफिक काही समस्या असेल ती टाकता येईल. ऑथेंटिकेशन केल्यामुळे हा जो डेटा आहे तो एकदम व्यवस्थित मिळतो आपल्याला. त्याच्यामध्ये जी काही माहिती मिळते ती खरी आहे. त्यामुळे त्याच्यात ऑथेंटिकेशन केल्यामुळे त्या डेटाला जास्ती महत्व आहे. पुढची स्लाइड. त्या डेटामधून या वेबसाईटवरून आता मिळालेल्या, जसं मी म्हटलं, समस्यांचे प्रकार केलेले आहेत आपण. त्याच्यामध्ये आपण ती समस्या सिलेक्ट करू शकतो. स्मार्ट सिटी, रोड, रेल्वे, क्लिनलीनेस, वॉटर, हेल्थ, अशा अनेक समस्या आपण कॅटेगराईज केलेल्या आहेत. याच्याशिवाय एखादी समस्या असेल अदर टाकून ती समस्या आपण टाकू शकतो. पुढच्या स्लाइड मध्ये उरलेल्या कॅटेगरीज आहेत. तर अशा तुम्ही वेबसाईट मध्ये ड्रॉप मेनू मध्ये यातली कुठली एक कॅटेगरी सिलेक्ट करून त्याच्या पुढे त्या डिटेल ते तुमची समस्या मांडू शकता. नेक्स्ट. ठळक वैशिष्ट्ये, पुढची स्लाइड घे जरा. ठळक वैशिष्ट्यामध्ये दक्ष ही जी वेबसाईट आहे ती आतापर्यंत त्याच्यामध्ये 266 जणांनी नोंदणी केली. त्याच्यापैकी 215 जणांनी विभागवार मांडलेल्या आहेत. एकूण मिळून 286 समस्या आहेत. त्यातल्या 50 विभाग, आपल्याकडे एकूण 50 विभाग आहेत. त्यातल्या 27 वॉर्ड म्हणजे इलेक्टोरल वॉर्ड मधून किमान एक तरी समस्या आलेली आहे. आणि आतापर्यंत वेब पोर्टलला जवळजवळ 7,000 जणांनी म्हणजे भेट दिलेली आहे. पुढे या संदर्भातला एक व्हिडिओ आपण बनवला होता. तो व्हिडिओ आम्ही आता परत या टेक्स्ट बॉक्स मध्ये त्याची लिंक पाठवू. त्या व्हिडिओला सुद्धा 2000 व्ह्यूज मिळाले आहेत. दक्षच्या पेजवर, फेसबुक पेजवर जवळजवळ 1000हून अधिक जण आहेत. टेलिग्रामचा एक ग्रुप आहे, त्याच्यावर पण 50 पेक्षा जास्ती जण आहेत. 10 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. आपण ही जी निरोपाची व्यवस्था आहे किंवा माहिती आहे, स्वच्छ डोंबिवली अभियानांतर्गत असलेले उपक्रम असतील, दक्षच्या वॉर्ड वाईज, प्रभाग वाईज ज्या मीटिंग असतील, त्याची सगळी माहिती आपण व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो. आणि हे व्हॉट्सअप ग्रुप 10 ग्रुप्स आहेत आता, आणि जवळजवळ 1500हून अधिक नागरिक आपल्याशी जोडलेले आहेत. याशिवाय दक्षचे लीगल, आर्किटेक्ट, व्यापारी संघटना, डेंटल, डॉक्टर्स किंवा श्रेणीशाह असे वेगवेगळे समूह आहेत. दक्षच्या माध्यमातून प्रभागवार मीटिंग्स आता आपण सुरू केलेले आहेत. दर रविवारी आपली एक मीटिंग असते, 9 वाजता ती मीटिंग असते. त्या मीटिंगला प्रभागवार इश्यूज असतात आणि त्या इश्यूशी संदर्भात संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आपण मीटिंगला येण्याचं आवाहन करतो. आणि स्वच्छता या विषयामध्ये थेट उपायुक्त जे आहेत आपले कोकरे साहेब, त्यांनी आतापर्यंत अनेक मीटिंग अटेंड केल्या आहेत. याच्या पुढे आपण रस्त्याच्या संदर्भातली समजा असेल तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मीटिंगला बोलवायला सुरुवात करणार आहोत. जनतेचा जाहीरनामासाठी विभागवार रचना करण्याचं काम आता सुरू आहे. त्याच्यामध्ये टिळकनगर विभाग असेल, पांडुरंगवाडी असेल, या वेगवेगळ्या विभागांमध्ये आपले काही गट आता सक्रिय आहेत. पुढे
मर्यादा या वेबसाईटला एवढ्याच आहेत की ऑथेंटिकेशन मोबाईल नंबर सक्तीचा केल्यामुळे बरेचसे नागरिक थोडंसं माझा कुठेतरी नंबर येईल वगैरे अशा प्रकारे विचार करतात. पण त्याला काही दुसरा उपाय नाही, कारण जोवर ऑथेंटिकेट डेटा मिळत नाही तोवर त्याला महत्व नसतं. पण याने काय होणार, ही एक नकारात्मक भूमिका आपल्या डोंबिवलीतल्या लोकांची आहे, ती सुद्धा दूर करायचा आपण प्रयत्न करतोय. एक वेगळीच भीती आहे लोकांमध्ये की माझं नाव पुढे येईल, मला प्रॉब्लेम होईल. ही एक भीती घालवण्यासाठी आपण हा फोरम काम करतोय, कारण हे ऑनलाईन सगळं आहे आणि काही फक्त तुम्हाला समस्या टाकायच्या असतील किंवा समस्या दुसऱ्याने टाकलेल्या समस्या अपलोड किंवा अपवर्ड करायच्या असतील तर तशी सोय आपल्या या वेबसाईटमध्ये आहे. याची व्याप्ती काय आहे तर डोंबिवलीमध्ये साधारण काही लाखांच्या घरात मतदार आहेत. त्यांच्यापैकी किमान काही हजार लोकांनी हा विषय धरायला हवा की जेव्हा इलेक्शन येतात त्या इलेक्शनच्या माहोलमध्ये आपण अनेक गोष्टी चर्चा करतो. मग त्या राष्ट्रीय पातळीवरच्या असतील, आंतरराष्ट्रीय असतील किंवा राज्य पातळीवरच्या असतील, पण स्थानिक विषयांवर स्थानिक विषय लावून धरण्याचं काम आपण करत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. तर तो आता यावर्षी यावेळच्या इलेक्शन मध्ये आपण करावा असं आपण प्रयत्न करतोय. प्रत्येक विभागातून किमान 100 मतदारांनी या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि सक्रिय सहभागी व्हावं असा आपला प्रयत्न आहे. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस हा उपक्रम फक्त मर्यादित न ठेवता निवडणूक झाल्यावर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ही एक चांगली सिस्टीम आपण ही डेव्हलप करतोय की ज्या काही समस्या आहेत त्या इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर जे काही उमेदवार आहेत, मग ते 5, 10, 15 असतील, काही पक्षांचे असतील, काही शिवसेनेचे असतील, काही भाजपचे, मनसेचे, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्यांचे जरी उमेदवार असतील, काही अपक्ष असतील, त्या प्रत्येक उमेदवाराला आपण ही लिस्ट देणार आहोत आणि त्यांना त्याच्यावर ऍक्शन प्लॅन आधी सांगण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. जो ऍक्शन प्लॅन देईल त्याच्यासाठी मग आम्ही मतदान करायचा, त्याला मतदान करायचं की नाही हा विचार करू. अशा प्रकारे आपण जर का स्टँड घेतला तर त्या प्रत्येक उमेदवाराला, इच्छुक उमेदवाराला त्या प्रत्येक मागणीचा अभ्यास करून त्याच्यावर काहीतरी एक ऍक्शन प्लॅन द्यावा लागेल. असा आपण एक वातावरण निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे याची गरज काय तर जनरली निवडणुका आल्या की अनेक गोष्टींची चर्चा होते. आपणही भावनिक होऊन अनेक काही मुद्द्यांना हात घालतो, पण ग्राउंड रियालिटी किंवा स्थानिक पातळीवरच्या कामांना थोडंसं फोकस करायला हवं. यासाठी म्हणून आपण हा प्रयत्न करत आहोत. लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा दबाव असणारी आज डोंबिवलीमध्ये कुठलीही व्यवस्था नाही. म्हणजे काही मंडळ आहे किंवा काही एखादी संस्था आहे, तर त्या संस्था या काही छोट्याशा गोष्टींकरता, आपापल्या उपक्रमांकरता राजकीय जे काही लोकप्रतिनिधी असतात त्यांचे मदत घेतात आणि मग त्यांच्या विरोधात तर आपल्याला कोणालाही बोलायचं नाही, पण काही मागण्या करणं याच्यासाठी सुद्धा ते पुढे सरसावत नाही. तर आपण या प्लॅटफॉर्मवरून असा एक उपक्रम करावा की जेणेकरून सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांची मतं त्याच्यामध्ये नोंदवली जातील आणि ती एकदम रास्त आपण मागण्या ठेवाव्यात की ज्याला नाही म्हणण्याचं काही कारण नसेल. तर अशा प्रकारे हा उपक्रम आपण पुढे नेत आहोत. लोकप्रतिनिधींनी नागरिकांना आणि मतदारांना गृहीत धरू नये आणि त्यांना म्हणजे त्यांना हवे त्या किंवा त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना त्यांनी प्राधान्य द्यावं, असा एक कुठेतरी ते ऑन रेकॉर्ड ह्या गोष्टी सगळ्या यावा याच्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. भविष्यात काय करता येईल तर ही सिस्टीम आपण जर का चांगली लावली तर ती सिस्टीम दर 5 वर्षांनी काम न करता वर्षभर म्हणजे प्रत्येक वर्षी 3 महिन्यात 4 महिन्यात त्याचा आढावा घेऊन प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक नगरसेवकाला त्या बाबतीत विचारणा करून त्याच्या मागे लागून त्याच्या साठी तो जे काही करतोय ते किती अकाउंटेबिलिटी त्याची काय आहे, त्याची जबाबदारी फिक्स करणं, या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसऱ्या बाजूने आपला जो मुख्य मुद्दा आहे, जो दक्षता गेले वर्ष 1.5 वर्ष आपण काम करतोय की प्रशासन आणि नागरिकांमधला जो दुरावा आहे, म्हणजे आता एखादी साधी गोष्ट असेल, समजा रस्त्यावरचा खड्डा असेल किंवा एखादी पाईपलाईन गळत असेल, तर आपण आपसूक लोकप्रतिनिधीला फोन करतो. ठीक आहे, लोकप्रतिनिधीला करणं काही चुकीचं नाहीये, पण त्यासाठी नेमून दिलेले प्रशासकीय अधिकारी आहेत, वॉर्ड अधिकारी आहेत, प्रभागाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद का साधत नाही?
तो साधला गेला पाहिजे. आता स्वच्छ डोंबिवली अभियान या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वॉर्डमध्ये प्रभागामध्ये असलेले जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्या सगळ्यांशी नागरिकांचा संबंध जोडून देण्यासाठी दक्ष आणि स्वच्छ डोंबिवली अभियान खूप चांगलं काम करते. आत्ता सुद्धा आपल्याला लक्षात येईल की गेले काही दिवस जे दर रविवारी मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये नागरिकांच्या समस्या अक्षरशः कोकरे असतील किंवा त्यांचे अधिकारी असतील ते मीटिंगला उपस्थित राहून स्वतः लिहून घेतात आणि पुढच्या 3-4 दिवसामध्ये त्याची कारवाई होते, त्याच्यावर सोल्युशन मिळतं. हा आता लोकांचा अनुभव आहे. याच्याशिवाय आणि बरंच काय काय करता येईल, पण आपण एक सिस्टीम या इलेक्शनच्या आधी लावायची असं आपण ठरवलेलं आहे. त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं अपेक्षित आहे. नेक्स्ट. आता या पार्श्वभूमीवर आपण एक सिविक आपला जो स्कोअर आहे म्हणजे जो सिव्हिल नाहीये ते ऍक्च्युली सिविक स्कोअर आहे. म्हणजे आपण नागरिक शास्त्र शिकतो त्या नागरिक शास्त्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात, पण आपण त्याच्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी माहीत असून केल्या जात नाही. त्याच्यासाठी आपण एक छोटासा सर्व्हे केलेला, त्याच्यामध्ये 10 प्रश्न होते. शेवटचा प्रश्न थोडासा वेगळा होता, पण पहिले 9 प्रश्न हे अत्यंत महत्वाचे आणि लोकांनी त्याच्यावर विचार करावा, लोकांना विचारायला प्रवृत्त करायला लागेल अशा प्रकारचे प्रश्न होते. तर त्या प्रत्येक प्रश्नाच्या मागे काही संकल्पना होती, तर पटकन त्या प्रत्येक प्रश्नामागे काय संकल्पना होती ते मी सांगतो. आणि 200च्या वर अनेक जणांनी त्याला उत्तर दिली, पण हे प्रेझेंटेशन बनवताना साधारण 204-205 जणांचा आपल्याकडे डेटा आला. तर त्या डेटावर आधारित जे काही आपल्याला उत्तरं मिळाली त्याचा मी तुम्हाला पटकन सारांश देतो आणि मग आपण त्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू. नेक्स्ट. पहिला प्रश्न आपण विचारलेला की तुमच्या नगरसेवकाला तुमच्या विभागात विकास कामं करण्यासाठी किती निधी मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर त्या प्रश्नाचं उत्तर ते बऱ्याच जणांना म्हणजे जवळजवळ 86%-87% लोकांना आपण ज्या माणसाला मत दिलं 5 वर्षासाठी त्या माणसाला दरवर्षी आपल्या गोष्टींसाठी म्हणजे आपल्या विभागात काम करण्यासाठी किती पैसे मिळतात हेच आपल्याला माहिती नसतं. तर ही माहिती आपल्याला असायला पाहिजे. माहिती नसेल तर ती माहिती करून घेतली पाहिजे. माहिती करून घेण्याची गरज काय, तर आपल्याला दिसून येईल की जे काही 25 लाख रुपये आहेत किंवा आता सध्या आधी 25 लाख होते, आता काही प्रमाणात वाढले आणि ते प्रत्येक महापालिके क्षेत्रानुसार वेगळे असतात. म्हणजे आता मुंबई महापालिकेमध्ये प्रत्येक नगरसेवकाला साधारण 2 करोडच्या आसपास निधी मिळतो. तो आपल्या महापालिकेत कमी आहे, पण आपल्या महापालिकेच्या एकंदरीत आवाक्यानुसार तो ठरवला जातो. आणि मग तो निधी जातो कुठे किंवा तो निधी वापरला जात असेल तर तो कुठल्या कामांसाठी वापरला जातो याची माहिती आपल्याला असायलाच हवी. कारण आपलं जे मत आहे ते आपण त्याला 5 वर्षांसाठी देतो आणि ते 5 वर्षांना एकदा दिल्यानंतर त्याची अकाउंटेबिलिटी मात्र मोठी आहे, ती त्याची जाणीव आपण त्याला सातत्याने करून द्यायला. तर हा पहिला प्रश्न, याच्यात ऑलमोस्ट 87% लोकांना ही गोष्ट माहिती नाही. पुढे. कल्याण डोंबिवली भागामध्ये तुम्ही महानगरपालिकेच्या विभागात राहता, तो तुम्हाला माहिती आहे का? तर फॉर्च्युनेटली 70%हून अधिक लोकांना हा विभाग किंवा प्रभाग माहिती आहे. पण आता काही वॉर्ड रचनेचे फेरफार होतात. आपलं नाव कुठल्या वॉर्डमध्ये नक्की किंवा मागच्या वेळेस मी ह्या वोटिंगच्या केंद्रामध्ये गेलो होतो त्यामुळे आता यावेळेस माझं नाव कुठे माहिती होतं, असं झालं नाही पाहिजे. तर आता येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं नाव कुठल्या यादीत आहे किंवा आपला वॉर्ड विभाग नाव कुठलं आहे, त्याचा नंबर कुठला आहे, ही माहिती आपण करून घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न. विभागाच्या लोकप्रतिनिधींचा नगरसेवकाचा संपर्क तुमच्याकडे आहे का आणि तो तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे का? तर याच्यामध्ये साधारण एक 60%, 57%च्या आसपास लोकांना आपण ज्याला मत दिलंय किंवा आपण ज्या इलेक्शन प्रोसेसमध्ये होतो आणि ज्या पद्धतीमुळे जो माझा प्रतिनिधी आहे त्याचाच नंबर माझ्याकडे नसेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. किंवा किमान त्यांचं जे कार्यालय असेल, त्यांची जी टीम असेल, जनसंपर्क त्यांची जी टोळी असेल त्यातला आपल्याकडे नंबर असायला हवा. आणि एक तुम्ही बघितलं तर पहिल्या प्रश्नाचा आणि तिसऱ्या प्रश्नाचा जर का तुम्ही सांगड घातली तर जवळजवळ 40-45% लोकांकडे नंबर आहे, पण त्याला आपण हा प्रश्न विचारत नाही. ही कुठेतरी हा विरोधाभास आहे, हा आपण लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्याकडे त्याचा नंबर आहे पण मला त्याला किती पैसे मिळतात दरवर्षी काम करायला हे माहिती नाही. मग आपण काय विचारतो त्याला? आपण त्याला मत दिल्यानंतर ती अकाउंटेबिलिटी आपण त्याच्याशी ठेवतो का? भले तो चांगला आहे, माझा मित्र आहे, रोज मी हाय हॅलो करतो,
पण त्याला विकास निधी किती मिळतो ही जर का माहिती आपल्याला नसेल तर हा विरोधाभास कुठेतरी कमी व्हायला हवा. पुढचा, महाराष्ट्र म्युनिसिपालिटी ऍक्ट 29A अन्वये प्रभागातल्या नागरिकांची प्रभाग समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. आता जो म्युनिसिपालिटी ऍक्ट आहे, या म्युनिसिपालिटी ऍक्ट नुसार ही जी प्रभाग समिती आहे त्या प्रभाग समितीमध्ये कोण असायला पाहिजे, कोणी त्या प्रभाग समितीचे सदस्य असायला पाहिजे, तर ही एक ढोबळमानाने ती रचना केलेली आहे. तर साधारण अलिखित नियम असा आहे की त्या समितीमध्ये नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी सोडून इतर काही मान्यवर त्या विषयातले असतील, त्या वेगवेगळ्या संबंधित जे इश्यूज आहेत त्या इश्यूज मध्ये काम करणारे असतील, काही एनजीओ असतील, अशांची ती समिती असायला हवी असं साधारण अलिखित नियम आहे. पण आपल्याकडे जर आपण प्रभाग समित्या बघितल्या तर आपल्या प्रभाग समितीमध्ये हे सगळे लोकप्रतिनिधी असतात. त्या प्रभागामध्ये समजा 10 नगरसेवक असतील तर त्या नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे आणि कोण जर का ओळखीचे असतील तर ते त्या समितीमध्ये उपस्थित असतात. तर मग या समितीमध्ये त्या विभागातल्या तज्ज्ञ मंडळींना आपण कधी घेणार हा प्रश्न आपण याच्या पुढे विचारायला हवा. पुढची आपण अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला होता की तुमचा लोकप्रतिनिधी वार्षिक विकास निधी कुठे खर्च करतो किंवा तो केलेला खर्च तुम्हाला कळतो का. तर याचं उत्तर अतिशय धक्कादायक म्हणणा किंवा कदाचित आपण हे कधीच विचार केला नसेल या गोष्टीचा. तर जवळजवळ 98-99% लोकांना ही माहिती नाही आहे. म्हणजे हा विरोधाभास कुठेतरी कमी व्हायला हवा की त्याला जे काही 25 लाख 50 लाख 20 लाख जे काही मिळतात, आता केडीएमसी मध्ये साधारण 25 लाख त्या नगरसेवकाला अलॉट झाली असती, तर ते 25 लाख तो कुठे खर्च करतो याची माहिती त्याने स्वतःहून दिली पाहिजे. ही माहिती नाही दिली तर आरटीआय ऍक्ट आहे किंवा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ती माहिती आपण काढू शकतो. पण लोकप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे की त्याने ती माहिती ती सगळ्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पण ती उपलब्ध करून देण्याचं कारण हे आहे की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आपल्या इथे बऱ्याच गोष्टी ह्या परत परत केल्या जातात. म्हणजे एखादा फुटपाथ असेल किंवा एखादं गटारीवरची स्लॅब असेल तर ते पुन्हा तोडून चांगला असलेला तोडून पुन्हा केला जातो. तर मग हे खर्च डबल खर्च का होतात, मग याच्यामध्ये आणि काही इश्यूज आहेत का किंवा त्याचा आणि चांगल्या प्रकारे काही वापर होऊ शकतो का, तर याबद्दल विचारणा केल्यावरच त्याच्यातून उत्तर मिळेल. तर आपण ह्या गोष्टी थोड्याशा सिरियसली घ्यायला हव्यात. पुढचा प्रश्न, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागासाठी आरोग्य अधिकारी नेमून दिलाय आणि त्याचं काम त्याचा स्कोप हा खूप मोठा आहे. उदाहरणार्थ समजा तुमच्या इथे येणारी कचरा गाडी ही वेळेवर येत नसेल किंवा तुमच्या इथला कचरा रस्त्यावर कोणी टाकत असेल आणि तो उचलला जात नसेल किंवा ओला सुका कचरा नीट केला जात नसेल, त्या सगळ्याची माहिती आरोग्य अधिकारी हा त्याच्यावर कारवाई करू शकतो किंवा तो त्याच्यामध्ये मदत करू शकतो. ज्या मोठ्या सोसायटी आहेत त्या सोसायटीना सुद्धा अनेक गोष्टी या ऍक्ट नुसार करणं भाग आहे. तर मग ते आरोग्य अधिकारी आणि आपले स्वच्छता विभागातले अधिकारी त्या सोसायटीमध्ये जाऊन तुमची अशी मीटिंग घेऊन तुम्हाला गाईड करू शकतात. ज्या सोसायटीमध्ये 100 पेक्षा जास्ती घर आहेत त्यांनी ओला कचराचं विघटन करण्यासाठीची यंत्रणा त्याच सोसायटीमध्ये करणं खरं तर कायद्यानुसार अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी गायडन्स कोणाचा मिळेल, तर या सगळ्या अधिकाऱ्यांचा मिळू शकतो. तर या अधिकाऱ्यांचे नंबर्स स्वच्छता या विभागात तर दिलेच आहेत, पण इतरही विभागांमध्ये प्रभागवार अधिकाऱ्यांचे नंबर्स आपण दक्षच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांपर्यंत आतापर्यंत अनेक वेळा पोहोचवलेत आणि बऱ्याच नागरिकांनाही त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न, तुमच्या नगरसेवकाने त्याला मिळणाऱ्या विकास निधीतून लोकांना बाक बसवून देणं, म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये 100 जणांची सोसायटी आहे आणि मग त्या सोसायटीमध्ये एक 4 बेंच बसवून दिले की आता प्रॉब्लेम असा आहे की हा वाटायला खूप साधा प्रश्न आहे, पण आपण 5 वर्षाच्या आपल्या मताची किंमत ही काही हजार बाकांच्या साठी आपण जर का देत असू तर मग आपले हे जे प्रश्न आहेत मोठे प्रश्न, ब्रिजचा प्रश्न असेल, पत्री पुलाचा असेल, कोपर ब्रिजचा असेल, नंतर तुमच्या शिरफाट्याचा असेल, तर हे प्रश्न मग 5 वर्ष आपण बोंबलून काही फायदा नसतो. आपल्याला मुख्य समजा त्यांच्याकडनं काम करून घेण्याचीच आपली लायकी नसेल किंवा आपल्याला तेवढी जाण नसेल तर मग या बाकामुळे किंवा अत्यंत साधं वाटायला
पण अत्यंत बेजबाबदार अशी घटना किंवा गोष्ट आहे की आपल्या सोसायट्यांना नगरसेवकांकडून कचऱ्याचे डबे दिले जातात. जो डबा 100-200 जास्त अगदी मोठ्यातला मोठा डबा 500 रुपयाचा असतो, त्या 500 रुपयाच्या डब्यासाठी आपण ओला कचरा सुका कचरा वेगळा करत नाही. आहेत अशा सोसायटी डोंबिवलीमध्ये आहेत की आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधींनी कचऱ्याचा डबा दिला नाही म्हणून आम्ही कचरा एकत्र वाटवतो. तर ही जी कुठेतरी एक मानसिकता आहे ती आपल्याला बदलायला लागेल. आणि ही बदलायचं कारण एवढंच आहे की आपण त्या कचऱ्याच्या डब्यासाठी, आपण त्या काही हजार रुपयाच्या बाकासाठी जर आपण त्या बाकांमुळे आपण त्याला मतदान करत असू तर हे कुठेतरी चुकतंय हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि याच्यासाठी हा सगळा उपक्रम, हा सगळा खटाटोप आपण करत आहोत. नेक्स्ट. कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्वतःचे ऍप आहे आणि त्या ऍपमध्ये अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. मुख्य म्हणजे त्या ऍपमध्ये फोटो अपलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे. तर हे ऍप आपल्याकडे आहे का असा प्रश्न विचारला होता. तर त्यातल्या जवळजवळ 63% लोकांकडे ते ऍप आहे हेच माहिती नाहीये. आणि ज्या काही 36% लोकांकडे ऍप आहे ते ऍप मध्ये जेव्हा इंडिव्हिज्युअली जेव्हा काहींना विचारण्यात आली की ते ऍप वापरता का, तर या 36% लोकांकडे फक्त ऍप आहे आणि जे रेग्युलर वापरतात त्यांना सुद्धा बऱ्याच वेळा अडचणी येतात आणि प्रश्न सुटत नाहीत असाही त्यांचा एक पर्सनल जेव्हा चर्चा आली तेव्हा एक उत्तर आलं. तर मग हे ऍप जर का प्रश्न सोडवत नसेल तर आपण केडीएमसीला किंवा आपल्या लोकप्रतिनिधीला या ऍप संदर्भात कंप्लेंट केली का, तर तसं कुठे होताना दिसत नाही. यासाठी म्हणून आपण हा मुद्दामून प्रश्न विचारला होता. आणि आता आपण ते ऍप जर का कार्यान्वित नसेल तर आपण सगळ्यांनी मिळून ते ऍप किंवा जी काही उपलब्ध सिस्टीम आहे, ऑनलाईन सिस्टीम, ट्विटर हँडल असेल किंवा ते कार्यान्वित करा. कारण बाजूच्या सगळ्या शहरांमध्ये या सगळ्या अत्यंत टेक्निकली एकदम साऊंड आपल्या महापालिका झाल्या, पण आपली महापालिका मात्र या सगळ्यामध्ये मागे आहे. तर हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. नेक्स्ट. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आमसभेमध्ये प्रश्नोत्तरच्या वेळी तुमच्या नगरसेवकाने तुमच्या विभागासंदर्भात काही मुद्दे मांडल्याचं तुम्हाला माहिती आहे का, असा एक प्रश्न विचारलेला. तर त्याचंही उत्तर जवळपास 94% लोकांनी नाही दिलंय. तर हा ट्रेंड आहे. म्हणजे जर का हे 200 ऑड फिगर आहे ती जर का 2000 लोकांनी जरी उद्या भरलं तरी तो ट्रेंड साधारण असाच असणार आहे. म्हणजे तुम्हाला 2000 केलं तर तरी त्याच्या 94% लोकांना ही माहिती नसेल असंच आपण आता गृहीत धरणार आहोत. पण हे कुठेतरी आपल्याला एक एवढे शिकले सवरलेले लोक आपण राहतो, आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतात की आम सभा होते, त्या सभेमध्ये म्हणजे त्या सभेमध्ये काही प्रश्न मांडले जातात, समस्यांवर निर्णय होतात, सामोपचाराने निर्णय घेतले जातात, काही अग्रेसिव्हली घेतले जातात. या सगळ्या गोष्टी आता ना आपला लोकप्रतिनिधी काय करतो, ज्याला मी 5 वर्षांसाठी मत दिलंय त्याला आणि माझ्याकडे जर त्याचा नंबर आहे तर मी हा प्रश्न त्यांना विचारणार आहे की नाही की बाबा तू या 3 महिन्यात 4 महिन्यात जी सभा होते किंवा वार्षिक सभा होते सर्वसाधारण किंवा त्या जे काही नगरसेवकांची एकत्रित सभा होते त्या सभेमध्ये तू आपल्या विभागाचे किती प्रश्न मांडलेस की नाही, तर ह्याच्याबद्दल विचारणा आपल्याला करायला हवी. नेक्स्ट. शेवटचा प्रश्न होता की महापालिका निवडणुकीमध्ये तुम्ही वरील हे जे 9 प्रश्न आहेत त्या 9 प्रश्नांचा विचार करणार आहात की नाही, असा प्रश्न होता. आणि फॉर्च्युनेटली आपल्या सगळ्यांच्या उत्तरामधून एक लक्षात येतं की या सगळ्या 9च्या 9 गोष्टींचा विचार करून आपण ही निवडणूक किंवा या निवडणुकीत मतदान करणार असं जवळपास 100% लोकांनी मान्य केलेलं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा या सगळ्या डेटा किंवा या सगळ्या माहितीनुसार आपण एक छोटं म्हणण्यापेक्षा एक 10 गोष्टी किंवा 10 मागण्या आपण या कॉमन ठरवायचा प्रयत्न केला. आता पुढचे एक 5 मिनिटं मी या ज्या 10 मागण्या आपण ठरवतोय त्या 10 मागण्या मी फक्त वाचून दाखवणार आहे आणि मग त्याच्यावर पुढचा एक 25-30 मिनिटं आपल्याला ज्याला काय वाटत असेल त्यांनी स्वतःचा माईक जो ऑन करून त्याचं मत मांडायचे. तर मी 10 ज्या आपल्या सामायिक मागण्या असायला हव्यात या नक्की नाहीत, हा मसुदा आहे, त्या मागण्या आपल्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. नंदू नेक्स्ट. अनिकेतजी आपला व्हिडिओ ऑन आहे. मागणी क्रमांक 1 मी पुन्हा सांगतो, या मागण्या मसुदा आहेत, या मागण्या नक्की केलेल्या नाहीत, पण या मागण्या एकदम रास्त आहेत.
या मागण्या किंवा याच्याशिवाय अधिक मागण्या आपण आपल्या स्तरावर कराव्यात. या मागण्या सोसायटी, सहकारी गृहनिर्माण संस्थांनी संस्था म्हणून द्यायला हरकत नाही, की बाबा एखादा लोकप्रतिनिधी किंवा इच्छुक उमेदवार आपल्या सोसायटीमध्ये मत मागायला येतो, तर तेव्हा आपण त्याला दरवेळेस तो आपल्याकडे पॅम्पलेट घेऊन येतो, तर आपण आपल्या मागण्या यावेळेस तयार ठेवाव्यात. म्हणजे त्याने पॅम्पलेट दिलं की बाबा हे आमची सोसायटीमध्ये 20 घरं आहेत, 50 घरं आहेत, 100 घरं आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून या 10 मागण्या प्लस आपल्या ज्या एक्स्ट्रा मागण्या असतील त्या मागण्या लेखी त्याला द्याव्यात, असा साधारण या उपक्रमाचा साधारण संकल्पना आहे. तर त्यातली पहिली मागणी अशी आहे की निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीने त्याला मिळणारा वार्षिक विकास निधी कुठे आणि कसा खर्च करणार आहे याबाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यायला हवी. स्थायी समितीपुढे विभागाच्या कामांसाठी निधी मागताना सदर कामे कोणती याबाबत आमच्या संस्थेला, म्हणजे जर संस्था असेल तर संस्था, इंडिव्हिज्युअल मतदार असेल तर मतदार आणि विभागातील इतर सहकारी संस्थांना द्यावे. मागणी क्रमांक 2, आपल्या विभागातील किमान 10 तज्ज्ञ नागरिकांची एक समिती स्थापन करून त्याबाबत माहिती विभागातील नागरिकांना द्यावी आणि वेळोवेळी त्यांच्याकडून विकास कामांना बाबत मत जाणून घ्यावे. आता काही वेळेला असं होतं की परस्पर काही गोष्टी ठरवल्या जातात, काही ठिकाणी सुशोभीकरण केलं जातं, काही ठिकाणी पत्रे लावले जातात, काही ठिकाणी डिवायडर लावले जातात. त्याच्यामध्ये टेक्निकल काही गोष्टींची चा विचार केला जात नाही. तर तसं न होता जे काही त्या भागातले स्थानिक तज्ज्ञ आहेत त्यांचं मत जाणून घेऊन त्या गोष्टी कराव्यात, अशी साधी सोपी मागणी आपण करणार आहोत. नेक्स्ट, तिसरी मागणी, प्रशासनाच्या मदतीने विकास कामे करताना ती कामे करावयाच्या आधी, उदाहरणार्थ रस्त्याची असतील, गटाराची असतील, पदपथाची असतील, ती कधी सुरू होणार आणि कधी संपणार याची माहिती परिसरातील नागरिकांना कळवण्याची योग्य व्यवस्था करावी. काम करणारा कंत्राटदार कोण, त्याचे ठेकेदार कोण, कामाच्या ठिकाणी कोण असेल आणि त्याचा संपर्क काय, हे लगतच्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना देण्याची व्यवस्था करावी. ही अत्यंत साधी मागणी आहे आणि ही त्या लोकप्रतिनिधीचं अलिखित ते काम आहे, कारण लोकप्रतिनिधी हा त्या सगळ्या विभागाची जबाबदारी असलेला व्यक्ती असतो. तर त्याने ही मागणी आणि त्याच्या संमतीनेच ते काम सुरू होतं. त्यामुळे ती मागणी माहिती त्याने देणं हे अत्यंत रास्त मागणी आपण करत आहोत. मागणी क्रमांक 4, दर 3 महिन्यांनी विभागात केलेल्या कामांचा लेखाजोखा नागरिकांना स्वतःहून देण्याची व्यवस्था करावी. त्याने नाही दिला तर आरटीआय आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या माहिती काढण्यासाठी आपण करू शकतो. पण याच्या पुढे त्याने ती माहिती स्वतःहून द्यावी आणि जी अत्यंत रास्त मागणी आहे ते स्वतःहून केल्यामुळे आपल्यालाही कळेल की आपण ज्याला मत दिलंय तो काय काम करतो. मागणी क्रमांक 5, लोकप्रतिनिधी त्याचा संपर्क आणि स्वीय सहाय्यकाचा किंवा जनसंपर्क कार्यालयाचा क्रमांक सर्व नागरिकांना उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांच्या ज्या काही समस्या असतील, ज्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन उपयोगी नसेल किंवा प्रशासनाकडनं काही डिलाय होत असेल तर ते त्या लोकप्रतिनिधीला सांगू शकतील. नेक्स्ट, मुद्दा क्रमांक 6, विभागातील स्वच्छता हा विषय लोकप्रतिनिधीने प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नाने सोडवण्यावर भर द्यावा. असंघटित रहिवासी म्हणजे वस्त्यांमध्ये कचरा उचलण्याची व्यवस्था लावावी. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना योग्य कारवाई होईल याची व्यवस्था करावी. मुख्य म्हणजे पुढील 5 वर्षात विभागातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी योग्य पावले उचलावी. सहकारी गृहनिर्माण संस्था सगळ्या तयारच आहेत. बऱ्यापैकी अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांनी ओला सुका कचरा वेगळा करायला सुरुवात केली आहे. ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांनी ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर आणून त्याद्वारे सुद्धा विघटन करायला सुरुवात केली आहे. तर हे लोकप्रतिनिधीने मुद्दामून हा मुद्दा टाकलेला आहे, कारण बऱ्याच वेळेला काही ठिकाणी असं दिसून येतं की लोकप्रतिनिधी सुद्धा त्या गोष्टीला लाईटली घेतात. तर असं न होता लोकांच्या सहभागातून, लोकांबरोबर काम करून, प्रसंगी लोकांना त्याचा धाक दाखवून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा किंवा उपलब्ध कायद्यांचा हे काम करायला पाहिजे. कारण आपली पर्टिक्युलर डोंबिवलीचे वर जी काही ताशेरे ओढले जातात, अत्यंत गलिच्छ शहर म्हणून ज्याची गणना किंवा ज्याचा उल्लेख केंद्रीय मंत्र्यांकडून झाला, तर हा सगळा आपल्याला चित्र पुढच्या काही काळात बदलायचं असेल तर लोकांनी म्हणजे नागरिक, मतदार आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मागणी क्रमांक 7, विभागातील ठराविक सहकारी गृहनिर्माण संस्थांना खुश करण्यासाठी नगरसेवक निधीतून बेंच लावणे, टाईल्स लावून देणे अशी कामे करू नये. सुशोभीकरण करताना त्यांची देखभाल कशी करणार, त्याचा खर्च कसा उचलणार, तसेच त्या खर्चाचे व्यवस्थापन कसे करणार या मुद्द्यांचा विचार करूनच
ते केले जावे आणि तज्ज्ञ मंडळींची समितीचे मत विचारात घ्यावे. अर्थात हे बंधनकारक नसेल, पण त्यांचे मत घेतल्यास लोकसहभागातून अधिक काळ टिकण्यासाठी मदत होईल. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की फार उत्साहाच्या भरात काही सुशोभीकरण केलेले चौक असतील किंवा काही ठिकाणं असतात, पण त्याची टर्म संपली किंवा लोक निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणुकीच्या आधी उत्साहात केले जातात आणि मग पुढच्या 2-3 वर्षामध्ये तिथे कचरा साठतो, तिथे डागडुजी केलेली नसते. मग तो अगदी फार मोठा एक प्रकल्प म्हणून गरडा सर्कलचा जो कारंजा चालू केला तो सुद्धा बंद आहे, त्याची सुद्धा कोणाला काही फिकीर नाही. तर असं न होता या ज्या गोष्टी चालू करणार आहेत, त्या गोष्टी आहेत आपल्याकडे, जे अनेक तलाव आहेत, त्या तलावांमध्ये काही कोणाचंही लक्ष नाही. ते तलाव असेच त्याच्यामध्ये घाण पडलेली असते. गणपतीचे दिवस आले की ते केडीएमसी वाले बिचारे साफ करतात आणि ते साफ केलेलं गणपतीचं विसर्जनाचे दिवस गेले की ते तलाव पुन्हा घाणेरडे असतात वर्षभर. तर असं न होता काही ठराविक पॉकेट्स जे काही ज्या लोकप्रतिनिधींच्या अंडर येतात त्यांनी ते विचारपूर्वक त्याच्यावर सुशोभीकरणाचं काम असेल तर ते करायला हवं. नेक्स्ट. लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागातील इतर लोकप्रतिनिधींना घेऊन म्हणजे 10 विभागांचा एक प्रभाग असतो, त्या प्रभागवार काही कामं आहेत ती आरोग्य सेवा असतील तर मुख्य म्हणजे आता जे कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की अनेक सुरुवातीपासून आपल्याला काम करावं लागलं. तर भविष्यात अशी कुठली गोष्ट घडू नये याच्यासाठी पुढील 5 वर्षात लोकप्रतिनिधी विभाग म्हणून आणि डोंबिवली शहर म्हणून काय करणार आहे याबाबतचा कृती आराखडा मतदारांसमोर सादर करावा. हा आराखडा राजकीय पक्ष म्हणून सादर करण्याची कराव्यास हरकत नाही, परंतु डोंबिवली शहर म्हणून या पर्टिक्युलर समस्येबाबत आराखडा द्यायला आपण त्यांची ही मागणी आपण लावून धरणार आहोत. मागणी क्रमांक 9 लोकप्रतिनिधी महापालिकेच्या विभागांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची माहिती, नाव आणि संपर्क आणि जे काही बदल असतील किंवा ज्यांच्या बदल्या होतात त्या बदल्यावर बदली अधिकारी कोण आहे याची माहिती नागरिकांना देण्याची योग्य व्यवस्था आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप असतात, आपले फेसबुक पेज असतं, ट्विटर हँडल असतं, त्यामार्फत सगळ्या नागरिकांपर्यंत करावी. ही मागणी अत्यंत साधी, सोपी आणि महत्वाची आहे. कारण आपण जेव्हा लोकप्रतिनिधींना फोन करतो एखादी समस्या घेऊन तेव्हा ते आपला फोन किंवा आपला जो निरोप असतो ते पुढे प्रशासकीय त्या पर्टिक्युलर अधिकाऱ्याला किंवा त्या पर्टिक्युलर इंजिनियरला असेल, रस्त्याची समस्या असेल, विद्युत समस्या त्यांना सांगतात. तर ती थेट आपल्याला सांगता येण्याची व्यवस्था आपण लोकप्रतिनिधीने करून द्यायला हवी. आता दक्ष म्हणून आपण ही व्यवस्था करण्याचा फार चांगला प्रयत्न करतोय आणि त्याचे चांगले रिझल्ट अनेक नागरिकांना मिळतात. पुढची आणि शेवटची मागणी. कोविड सारख्या आजारांची साथ आल्यावर कोणती दक्षता घ्यावी याबाबत आता चांगलाच अनुभव आलेला आहे. महानगरपालिकेतील सर्व लोकप्रतिनिधी मिळून त्या अनुषंगाने विचार करून पुढील 5 वर्षात हे खूप 5 वर्ष खूप मोठं आपण वेळ ठेवलेली आहे. शहर स्तरावर म्हणजे डोंबिवली स्तरावर 2 सुसज्ज सरकारी रुग्णालय तसेच प्रत्येक प्रभाग स्तरावर एक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवून त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेत ठेवावा आणि ही मागणी जरी आपल्या एकट्याची म्हणजे आपण हे पत्र आपल्या लोकप्रतिनिधीला देत असल्यामुळे ही मागणी जरी त्याच्या एकट्याच्या कार्यक्षेत्रात येत नसली तरी त्याबाबत आपली सततची आग्रही भूमिका राहील आणि ती दर 3 महिन्याने जेव्हा तो आपल्या डेटा देईल किंवा त्याने काय केलं त्याबाबतचा अहवाल त्याने सर्व नागरिकांना द्यावा. तर ह्या आपण 10 मागण्या एकत्रितपणे सगळ्यांनी द्याव्या असं आपण सुचवत आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारण गेल्या अर्धा तास मी हे सगळं प्रेझेंटेशन दिलंय. तर आता आपण या 10 मागण्यांच्या बाबतीत आपलं काही मत असेल, या मागण्यांमध्ये एखादी मागणी अजून ऍड करायची असेल किंवा या मागण्यांशिवाय किंवा या मागण्यांना अजून अधिक काही जोडायचं असेल तर आता आपल्याला बोलायला हरकत नाही. साधारण आता आपण सगळे म्हणून 38-39 जण या सगळ्या मीटिंग मध्ये उपस्थित आहोत. तर ज्याला बोलायचंय त्यांनी तुमचा माईक जो आहे तो अनम्यूट करावा आणि एकाने कोणीतरी सुरुवात करायला हरकत नाही. फक्त शक्यतो मागे कुठला आवाज येणार नाही असं आपण बघू म्हणजे आपला आवाज स्पष्टपणे सगळ्यांना ऐकू जाईल. ही मीटिंग रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे आपण जे बोलणार आहोत ते इतर सगळ्यांनाही नंतर समजणार आहे. त्यामुळे बोलताना अत्यंत मुद्देसूद आपला जो विषय आहे तो स्पष्टपणे मांडून भाषा कुठलेही कोणाला शिवीगाळ न करता किंवा कोणाचाही काही
आरोप प्रत्यारोप न करता निकोप चर्चा म्हणजे त्याच्यासाठी संवाद अपेक्षित आहे, तर आपण या मुद्द्यांवर ऍडिशन करायला हरकत नाही. अक्षय आणि नंदू, मी कौस्तुभ लेले, आणि सगळ्यात पहिले अभिनंदन आणि कौतुक करा असं वाटतंय की सर्वे आणि आत्ता जे प्रेझेंटेशन केलं ही अतिशय उत्तम. आणि जस्ट एक हे वाटतंय की काही भ्रष्ट नगरसेवक कदाचित आपण जे इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं मागतोय ती प्रोबॅबली देणार नाहीत, किंवा काही एक क्लॅश म्हणतो तसं होण्याची शक्यता आहे. तर आपण ती टाळायलाच पाहिजे, कारण ऍज अ दक्ष नागरिक आपण तसं करणार नाही आहोत. पण जर तो रेझिस्टन्स दिसला तर आपण काही ऍक्शन प्लॅन करतो आहोत का? तुमचा जो मुद्दा आहे तो अत्यंत रास्त, म्हणजे एकदम फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते बऱ्याच नागरिकांचं असं असण्याची शक्यता आहे. आपण असं धरून चालू की असं काही होणार नाही. याची दोन मुख्य कारण आहेत की ह्या ज्या आपण 10 मागण्या करतो आहोत त्या अक्षय फाटक म्हणून किंवा कौस्तुभ लेले म्हणून करत नाही आहोत. आपण या मागण्या ज्या आहेत त्या नागरिक म्हणून सर्वजण करत आहोत. दुसरी गोष्ट अशी की आपण असा प्रयत्न करत आहोत की सहकारी गृहनिर्माण संस्थेने पत्र द्यावं. संस्था म्हणून पत्र दिल्यावर त्याचा चेहरा नसतो. म्हणजे जर माझ्या सोसायटीमध्ये 20 फ्लॅट आहेत आणि जर मी या मागण्यांना विरोध करायचा नागरिकांना तर काहीच कारण नाही. म्हणजे भले तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, पण या ज्या मागण्या आहेत या नागरिक म्हणून तर त्यांनीही ऍक्सेप्ट करायला हवं की ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तो त्या पक्षाचा समजा उमेदवार निवडून जरी आला तरी त्याच्यानंतर 5 वर्ष तर तो नागरिक म्हणूनच राहणार आहे. आणि ह्या तर अत्यंत साध्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण असा प्रयत्न करतो. राईट टू इन्फॉर्मेशन जर आपण जर काही ऍप्लिकेशन दिलं तर कदाचित नीटचं उत्तर येत नाही, किंवा काही वेळा आरटीआय करणाऱ्यांवरही कारवाई केली जाते, असेही काही अनुभव आहेत. म्हणून जस्ट विचार. येस याच्याबद्दल आपण जर का एखादी वेळ अशी आली तर आरटीआय कसा करायचा ह्याचंही आपण पुढे एक लेक्चर आपलं झालंय याच्या आधी. पण आरटीआय करताना सुद्धा एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा 40 जण एकत्र आरटीआय करतात तेव्हा त्या आरटीआयचं उत्तर देणं भाग असतं आणि त्याचं मग वेगळं एक त्याला लेवल असते, त्याचा एक वेगळा दबाव असतो. तर हे जे सगळे मुद्दे ते येणार. पण आपण एक नागरिक म्हणून जर काही ऍक्टिव्हिटी केली की माझ्या विभागातल्या मी 100 जणांना किंवा 50 सोसायटींनी, एक लक्षात घ्या, सोसायटी म्हणून जेव्हा आपण ही ऍक्टिव्हिटी करू तेव्हा त्याचा दबाव, त्याचं वेटेज हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्याची जी एक म्हणतो ना आपण इम्पॅक्ट असतो तो खूप जास्ती असतो. त्यामुळे जो अपक्ष उमेदवार आहे, आणि हे आपण फक्त एका ठराविक उमेदवाराला नाही देणार आहे. माझ्या विभागामध्ये जर का 8 लोक उभे आहेत तर मी ते 8ही जणांना ही गोष्ट देणार. मग भले त्याच्यामध्ये 2 अपक्ष असतील, कदाचित ते अपक्ष आपल्या 10 मुद्द्यांशिवाय इतर मुद्दे आपल्याला सांगतील की मी हे पण करून द्यायला तयार आहे किंवा मी हे अशा प्रकारे टॅकल करणार आहे. आपल्या समस्याही याला आपण जोडणार आहोत. या 10 मुद्द्यांशिवाय आपण काही समस्या याला जोडून त्याला देऊ शकतो. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. नमस्कार, मी राजेश पवार बोलतोय, बालाजी गार्डन विभाग. बोला, ऐकू येतोय आवाज. हा, सर्वप्रथम हे सगळे जे 10 मुद्दे आपण घेतलेले आहेत ते चांगलेच आहेत. फक्त माझं मत असं होतं की अजून जे 3-4 महत्वाचे मुद्दे आहेत, जसं कल्याण डोंबिवलीमध्ये प्रचंड प्रमाणात जी अनधिकृत बांधकामं होत आहेत, त्याच्यामुळे जो सर्व सोयी सुविधांवर आपल्याला ज्या मिळायला हव्यात त्याच्यावर प्रचंड ताण येतोय. मग त्यात वाहतूक व्यवस्था असेल, पाणी पुरवठा असेल, त्यामुळे अनधिकृत बांधकाम. आणि त्यानंतर दुसरा एक जो आहे रिक्षा. आज बऱ्याच प्रमाणात अनेक रिक्षा स्टँड अनधिकृत, ही रिक्षा स्टँडही अनधिकृत आहेत बऱ्याचशा. मला असं वाटतं की बऱ्याच रिक्षाही त्यात अनधिकृत असू शकतात. आणि दुसरं म्हणजे ते जे फेअर आकारलं जातं त्याच्यावर कुठलाही म्हणजे प्रशासनाचा अंकुश नाहीये. तर हे जे अनधिकृत बांधकाम नंतर आज पाणी पुरवठा आणि हा तिसरा मुद्दा रिक्षा,
तर हे 3 मुद्देही माझी अशी इच्छा आहे की आपण यात सामील करावे. धन्यवाद. राजेशजी, तुम्ही जे 3 मुद्दे मांडलेत, 3-4 मुद्दे ते योग्य आहेत. तर आपण आता जे 10 मुद्दे म्हटलेले आहेत ते 10 मुद्दे हे सर्व नागरिकांकडून किंवा सर्व संस्थांकडून सामायिक असतील. म्हणजे हे 10 मुद्दे तर आहेतच, पण याच्याशिवाय विभागवार काही मुद्दे असतील की आता तुम्ही उदाहरण दिलं की पाण्याची समस्या आहे. तर आज डोंबिवलीमध्ये काही पॉकेट्स असे आहेत की जिथे गेले अनेक वर्ष 24 तास पाणी आहे. त्यांना कधीच पाण्याची समस्या भेडसावली नाही. तर कदाचित ते हा मुद्दा त्यांच्या लिस्टमध्ये नाही टाकणार. पण तुम्ही जिथे राहता तिथे जर का पाण्याची समस्या असेल तर तुम्ही सगळ्या सोसायटी, आजूबाजूच्या सोसायटी मिळून हे जे पत्र देणार आहात त्याच्या 11वी समस्या पाण्याची टाकू शकता. 12वी समस्या तुमच्याकडे स्टेशनवरून तुमच्याकडे रिक्षा येत नाही किंवा तुमच्या भागामध्ये 2-3 रिक्षा स्टँड आहेत किंवा तुमच्या भागामध्ये रिक्षावाल्यांकडनं कोऑपरेशन मिळत नाही, तर मग ही समस्या तुमची 12वी टाकू शकता. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ आता भोईरवाडी, खंबालपाडा किंवा MIDCचा भाग आहे जिथे प्रदूषणाचा त्रास होतो, तर ती प्रदूषणाची समस्या ही त्या एरियापुरती मर्यादित आहे. म्हणजे डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी ही समस्या आहे, पण काही भागामध्ये तर म्हणजे प्रदूषण कधीच त्यांनी अनुभवलं नाही. तर कदाचित त्यांना ती समस्या नसेल. तर ह्या 10 नंतर आपण आपल्या एकत्रित परिसरामध्ये येऊन आपण ही चर्चा करायची. तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या सोसायटीमध्ये लोकांनी चर्चा करावी, बाजूच्या सोसायटीला सांगावं आणि मग तुम्ही एकत्रित येऊन 4 समस्या याच्यात आणि ऍड करून आपण त्या देणार आहोत. तर कन्सेप्ट अशी आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या सगळे मुद्दे याच्यात नंतर पुन्हा ऍड करू शकतो. अक्षय आणि राजेश जे बोलले त्याच्यावर एक जस्ट पॉईंट डोक्यात आला, कदाचित आपल्या डिस्कशन मध्ये तो आलाही असेल, की रिक्षा ह्या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये कसं होतं की रिक्षावाल्यांच्या संघटना असतात किंवा काही भाडं ठरवून घेतलं की ते त्यांनी ठरवलेलं असतं आणि ते आपण देतो. तर आपल्याला डोंबिवली लेव्हलवरती एखादी रिक्षा प्रवासी संघटना स्थापन करता येईल का? जस्ट एक रॅन्डम थॉट, जेणेकरून आपण काही गोष्टींवर त्यांना विरोध करू शकू किंवा काही आपले मुद्दे मांडू शकू की बाबा स्टँड नाहीये, इथे नाहीये किंवा भाडं वाढ जर भरमसाठ असेल तर त्याला आपण काही अपोजिशन निर्माण करू शकू. अशा प्रवासी संघटना आहेत. बऱ्याच म्हणजे काही प्रवासी संघटना या स्थापनही झालेल्या आहेत आणि बऱ्याच वेळेला परस्पर त्या रिक्षा चालक मालक संघटना आणि प्रवासी संघटना आत्ताही एकत्रित काही मीटिंग घेऊन ठरवतात काही गोष्टी. पण थोडंसं त्याच्यामध्ये सुसूत्रता असेल किंवा त्याच्यामध्ये जी ऍक्शन घेण्याची जी काही काय म्हणतात त्याला प्रोसेस आहे ती थोडीशी अजून सगळ्या नागरिकांपर्यंत नीट पोहोचत नाही. तर आपण तो मुद्दा एक वेगळा म्हणजे प्रवासी संघटना हा मुद्दा तुम्ही सुचवलाय त्याच्यावर आपण नक्की विचार करू आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा तो वेगळा हँडल करायचा प्रयत्न करू. पण आता जिथे जिथे शक्य असेल की जिथे हा रिक्षाचा इश्यू आहे त्यांनी तो आपल्या या मागणी पत्रामध्ये लिहायला आवर्जून लिहावं असं आता आपण ठरवू. नक्कीच नक्कीच. नमस्कार, मी कल्पना चोंबळे. मलाही एक प्रश्न विचारायचा आहे. मी रामनगरला राहते. रामनगर एरिया साधारण स्टेशन पासून अगदी जवळ येतो, तरीही आम्हाला प्रदूषणाचा खूप त्रास होतो. पहाटे पहाटे केमिकलच्या वासाने बऱ्यापैकी त्रास होतो. तर हा मुद्दा इंडिव्हिज्युअल सोसायटी लेवलवर न ठेवता जर दक्षिणेपूर्व जो उचलला तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. थँक्यू. कल्पना मॅडम, तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे. आपण या 10 मुद्द्यांमध्ये प्रदूषणाचा मुद्दा काढण्याचा विचार करू. पण पुन्हा म्हणजे तो मुद्दा कसा आहे तो तुमच्या पर्टिक्युलर विभागाचा नाही आहे. इनफॅक्ट तो मुद्दा शहर स्तरावर आपण हे जे मुद्दे टाकणार आहोत तर तो आपण 11वा मुद्दा म्हणून ठेवायला हरकत नाही. ओके, थँक्यू. नमस्कार, मी वृषाली देशपांडे. मला एक आपला जो दुसरी जी मागणी होती आपली
की एक तज्ञ लोकांची समिती स्थापन करावी. त्या विषयात थोडंसं मला बोलायचं होतं, की असं व्हायला नको, की त्या तज्ञ लोकांनी सांगितलं म्हणून हा बदल आम्ही इकडे केला, असं म्हणून नगरसेवकांनी हात वर करून टाकायला नको. म्हणजे आपलंच आपल्यावर बूमरँग होईल. अजून दुसरं एक त्यातनं असं होऊ शकतं, की म्हणजे ते तज्ञ लोक बायसही असू शकतात, की आपल्या आपल्या सोसायट्यांसाठी किंवा आपल्या रस्त्यासाठी ते काही चांगलं काम करून घेतील आणि दुसऱ्यांसाठी विचारही नाही करणार, असंही होऊ शकतं. तर मुळात हे जे तज्ञ लोक, हे मला ही टर्म फार रिलेटिव्ह वाटते, की तज्ञ कोणाला आपण म्हणायचं हे पण मग आपण त्याच्याबरोबर स्पेसिफाय करायला हवं. हा एक मुद्दा झाला. आणि आणखीन एक मला दुसरा महत्वाचा मुद्दा वाटतोय, की आता हे कोरोनाच्या काळात ज्याप्रमाणे आपण 10वा मुद्दा मांडला आहे, हॉस्पिटल्स व्हायला हवेत, तो अत्यंत गरजेचा आहे हे लक्षात आलंय. पण त्याच्याबरोबर डोंबिवलीमध्ये मैदानं पण खूप कमी आहेत. आणि जर आपण ओव्हरऑलच पाश्चात्य देशांसारखाच आपला जर इंडेक्स बघितला भारताचा, तर तो सुद्धा चाइल्ड ओबेसिटी मध्ये आपला सुद्धा इंडेक्स खूप वर आहे. तर फक्त मैदानं नाहीत, हा पण एक मोटिवेशन नाहीये मुलांना खेळण्यासाठी, कारण मुलं खेळतील कुठे? कारण सगळ्या सोसायट्या लहान आहेत. प्रत्येक हार्डली 10% सोसायट्यांना ग्राउंड असेल. तर मैदानांचा मुद्दा पण मला त्याच्याबरोबर महत्वाचा वाटतो. तोही ऍड करता आला तर फार बरं होईल. नक्कीच आपण या मुद्द्यावर पण विचार करू. त्यातला तुम्ही जो पहिला उपस्थित केला तज्ञ मंडळींचा, तर तुम्ही जे म्हणताय ती रिस्क म्हणण्यापेक्षा ती थोडीशी शक्यता नाकारता येत नाही. पण आत्ता जे आहे, आत्ता ती सिस्टीमच अस्तित्वात नाही, त्यामुळे कोणीच विचारत नाही. किमान जेव्हा तो 10 लोकांची समिती स्थापन करेल किंवा आपण जेव्हा अशी मागणी करू, तेव्हा ते जे कोणी 10 मंडळी असतील, तेव्हा जेव्हा 10 मंडळी येतात तेव्हा जी रिस्क असते ती कमी असते. म्हणजे 10 मंडळी ती जर का मुभा आपण लोकप्रतिनिधीला दिली आणि त्याने 10 मंडळी सिलेक्ट केली, तर ती 10 मंडळींना सुद्धा ऍटलिस्ट एवढी तर म्हणजे मॅच्युरिटी लेवल असायला हवी किंवा एवढं तर खात्रीशीर आपण सांगू शकतो की ते 10 एकाच सोसायटी मधले किंवा एकाच भागातले नसतील. त्यामुळे ते सिलेक्टिव्हली एखाद्या विभागात काम होतील, तर असं होण्याची शक्यता फार कमी आहे. पण असं अशी मागणी करून त्याला ऍटलिस्ट अशी काहीतरी चालू करण्याची मागणी तरी आपण करायला हवी. कारण आत्ता कसं होतं, आत्ता तुम्ही सुशोभीकरणाचं सुद्धा बघितलं, असे अनेक पॉकेट्स आहेत किंवा असे अनेक सुशोभीकरण केलेल्या गोष्टी आहेत. अगदी घरडा सर्कलच उदाहरण घ्या, की ते खूप चांगला कारंजा गेले काही वर्षांपूर्वी बांधला गेला आणि तो काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतके दिवस सुद्धा चालू नसतो. आपण अख्खी डोंबिवली त्या भागातून दिवसातून 1 वेळा किंवा आठवड्यातून 2 वेळा जाते, पण आपण कधीच कोणीच कुठेच अशी मागणी केली नाही की तो कारंजा का बंद आहे. कारण काही असतील, पाणी नसेल, की जी गरडाने जे CSR फंड मधून ते बांधलं असेल, पण ते चालू का नाही? आपली डोंबिवली एवढ्या करोडो रुपयांचं आपलं बजेट आहे आणि अख्ख्या डोंबिवलीमध्ये जिथे कारंजाची आपण सिस्टीम केली, तो कारंजा चालवू शकत नसून, तर आपण म्हणजे काय त्याच्यामध्ये मागणी, ही मागणीच करायला लागणं किती लाजीरवाणी. तर असं न होता ती जी तज्ञ मंडळींची समिती करायची मागणी केल्यावर लावण्याची तरी आपण व्यवस्था करू, असा त्याच्या मागचा उद्देश अक्षय, आहे. आणि जर वेळ असेल आपल्याकडे तर मी 1 मिनिटं घेऊन एक पॉझिटिव्ह अनुभव सांगू शकतो, जेणेकरून वृषाली ताईंना म्हणजे एक जस्ट अनुभव अगदी रिसेंट आणि वैयक्तिक बोला बोला. की तज्ञ किंवा रदर आपण म्हणतोय की तो त्या विषयातला जाणकार असेल तर, आणि ह्युमन बिहेवियर इज मोस्ट अनप्रेडिक्टेबल थिंग ऑन द अर्थ. त्यामुळे कसे वागतील हे नाही करता येणार, पण निदान जर त्या कामात माहिती असलेले लोक असतील, जसं आता आमच्या इथे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू होतं, तर माझे बाबा हे रिटायर्ड BMC मधले इंजिनियर आहेत आणि त्यांनी स्वतः कॉन्क्रीट रोड एक बांधलेला आहे, अंधेरी घाटकोपर लिंक रोड. त्यामुळे ते काम चालू असताना त्यांना त्याच्यातले काही फ्लॉ दिसले, म्हणजे काही काम करत असताना, आणि त्यांनी ते स्वतः तिथे उभे राहून त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन, जसं फॉर एक्झाम्पल ड्रेन करणार आहेत किंवा काय, तर त्यांनी ते त्यांच्याकडनं करून घेतलं नीट. तर कदाचित असं होईल की ते त्या विषयातले जे जाणकार ते सरकारी काम जर बघत असतील तर निदान तेवढी एक हेल्प होऊ शकेल कामाच्या क्वालिटी बद्दल, आणि म्हणजे जर इंटेन्शन चांगली असतील तर नक्कीच. नक्की. नमस्कार, योगेश वाळुंजकर बोलतोय गोगरासवाडीतून. आता जे मुद्दे मांडले तर मला असं वाटतं आपल्या 2 स्तरावर त्याचं
विचार करायला लागेल. एक म्हणजे डोंबिवली शहर म्हणून आणि एक म्हणजे आपला वॉर्ड म्हणून. म्हणजे वॉर्ड स्पेसिफिक काही समस्या असतील, काही चॅलेंजेस असतील, तर आपण असं 2 स्तरावरती जर का केलं, की जसं आता निवडणुका जाहीर होतील तसे त्या पक्षांचे जाहीरनामे होतील. जे शहराच्या रिलेटेड असतील ते काय वॉर्डच्या रिलेटेड नसतात. तसं आपला हा शहराचा जर शहरासाठी जाहीरनामा आणि आपण असं करू शकतो, की याच्यावरती एवढ्या समजा एक 10,000 जणांचे स्वाक्षरी झाले, की "धिस इज व्हॉट वी वॉन्ट." तर हे जास्त स्पेसिफिक होईल आणि तसंच आपले वॉर्डची पण हे करायला लागेल आणि वॉर्डचा अजेंडा एकदा ठरला, की मग ती तज्ञांची समिती जी असेल, त्यांनी कुठलीही नवीन आयडिया न काढता जो वॉर्डचा अजेंडा ठरलाय, जो वॉर्डमधल्याच काही लोकांनी एकत्र येऊन तयार केला आहे, तो एक्झिक्यूट करणं असंच काम असावं. म्हणजे मग त्याला स्पेसिफिक एक फ्रेमवर्क राहील. अशा पद्धतीने जर विचार करता आला तर चांगलं होईल. धन्यवाद. योगेशजी बरोबर, आपल्याला साधारण तशीच कल्पना आहे. या ज्या 10 मागण्या आहेत त्या आपण म्हणजे वाटायला विभागावर वाटतील, पण त्या सगळ्यांनी जर का उचलून धरल्या तर आपसुकच त्याला ते शहर स्तरावरच्या मागण्या असं होईल. पण तुम्ही जे म्हणताय तसं शहर स्तरावर म्हणून वेगळ्या मागण्या करण्याचा आपण विचार करू शकतो. आता आपण या 10 मागण्या समजा प्रत्येक विभागातनं 10-10 सोसायटी 100-100 नागरिक एकत्र येऊन जर का त्यांनी केल्या तर ते आपसुकच शहर स्तरावर किंवा महापालिका स्तरावर त्याची नोंद घेतली आणि ती एक सिस्टीम लावली जाईल या भविष्यामध्ये, असं होईल. आणि दुसरी गोष्ट, जे काही इश्यूज आहेत की जे शहर स्तरावरचे आहेत ते कॉमन आहे, त्याच्यासाठी म्हणून आपण एक वेगळं डॉक्युमेंट म्हणा किंवा त्याचं सह्यांची मोहीम म्हणा ती आपण घेण्याचा नक्की विचार करू. नमस्कार, मी अनिकेत गवंडी. खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतोय. फक्त याच्यामध्ये 2 गोष्टी अजून मला वाटतात प्रामुख्याने मांडायच्या, की शहरातले रस्ते किती वेळा खणले जावेत आणि त्याची काही रचना आहे की नाही. म्हणजे काय, तर ऑक्टोबरमध्ये पाऊस गेल्यानंतर शहरामध्ये बहुतेक ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलं. डांबरीकरण होत नाही, तोच लगेच आता MSEBने खोदला रस्ता, म्हणजे ज्याला डक करणं म्हणतं. एवढे साधे जर का मायनस आपल्याला नसतील, की आपण CC रोड केल्यानंतर त्याच्या बाजूला डक्टिंगची जागा ठेवली पाहिजे, पूर्ण मानपाडा रस्ता खणून ठेवला, पूर्ण गोगरासवाडी खणून ठेवली, पूर्णपणे शहर खणून ठेवलं आणि आता पुन्हा त्याच्यासाठी वेगळा पैसा उभा करणं. मग ते MSEB असेल, महापालिका असेल, MMRD असेल, तर अजून कुठलं ZP असेल, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाहीये. हे चाललंय काय पण? हे सगळे मुद्दे नगरसेवकाला एवढं सुद्धा जर का डोकं नसेल किंवा नगरसेवकाला त्यातून काही मिळत असेल तर आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. परंतु ह्या रचना कुठेतरी लावणं अत्यंत महत्वाचं आहे, एक भाग. दुसरा एक भाग, 26 जानेवारीला सिग्नल यंत्रणा ऍक्टिव्ह होतील असं आयुक्तांनी प्रेस नोट काढून जाहीर केलं. प्रसिद्धी माध्यमांनी त्याला खूप मोठी प्रसिद्धी दिली. आज 26 तारखेनंतर आज जवळपास 7 फेब्रुवारी आली, कुठल्याही प्रकारे सिग्नलची काही व्यवस्था नाही. ते पुन्हा कधी लावले जाणार याच्याबद्दल कोणी काही नाही. मला असं वाटतं की दक्ष समितीने ते कडक पत्र द्यायला पाहिजे आयुक्तांना, की जर का तुमच्याच्याने ते होणार नव्हतं किंवा तुम्हाला जर का स्मार्ट सिटीने जर का मिसगाईड केलं असेल तर त्याच्यावर काही कार्यवाही केली आहे का किंवा कारवाई करणार आहात का, एक भाग. आणि दुसरं, असं कुठेतरी जाब विचारला गेला पाहिजे. या सगळ्या माध्यमातून जसं कौस्तुभ म्हटलं मगाशी, की रिक्षा चालकांच्या मोठ्या समस्या आपल्या शहरामध्ये आहेत. मला असं म्हणायचंय, कोविडचे नियम जर का रिक्षा चालक फॉलो करत नसतील तर त्या RTO अधिकाऱ्याला, कल्याणमध्ये बसणाऱ्याला आपण कधी जाब विचारणार आहोत की नाही. या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी परामर्श आपण घ्यायला पाहिजे आणि या शासकीय यंत्रणेला आपण कुठेतरी कामाला लावलं. अनिकेतजी, दोन्ही मुद्दे अत्यंत योग्य आहेत. त्यातला दुसरा जो मुद्दा आहे सिग्नल यंत्रणेचा, त्याबद्दल आपण नक्कीच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. पहिला जो मुद्दा आहे की जी यंत्रणा आहेत त्या वेगवेगळ्या काम करतात, म्हणजे डांबरीकरण झाल्यानंतर खोदणं आता आपल्या डोंबिवलीचा ऐतिहासिक म्हणजे नियमच झाल्यासारखं आहे. परंतु आपण हे जेव्हा ही मागणी म्हणा किंवा आता मगाशी योगेशच्या सुद्धा म्हणण्यात हे जे विषय आहेत की जे शहर स्तरावर ठरवले गेले पाहिजे,
किंवा हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बसून ठरवायचे विषय आहेत. आता मी मुंबईमध्ये काम करतो, म्हणजे मुंबईच्या लायझनिंगचं काम करतो. तर बीएमसी मध्ये असे नियम आहेत की जेव्हा एखादी ड्रेनेज लाईनचं काम असेल किंवा जेव्हा एखाद्या रस्त्याचं काम असेल, तेव्हा ते रस्ता बनवणारे जो विभाग आहे म्हणजे रोड डिपार्टमेंट, त्यांना इतर सगळ्या अलाइड सर्व्हिसेस संदर्भामध्ये 6 महिन्यामध्ये एक चांगला डीपीआर करायला लागतो. आणि ती जर का ड्रेनेज लाईन साठी रस्ता खोदणार असतील तर मग त्याच वेळेस पाईप गॅसचं काम होतं, त्याच वेळेस तिथलं एमटीएनएलचं असेल तर ते काम होतं. आणि त्यांना ते अंडरटेकिंग द्यायला लागतं की पुढचे 2 वर्षांमध्ये हा खड्डा किंवा हा जो रस्ता आहे तिथे तो खणला जाणार नाही, असं एक अंडरटेकिंग ऑलमोस्ट त्यांना देण्याची व्यवस्था आता सिस्टीम ही बीएमसी मध्ये किंवा इतर काही महापालिकांमध्ये आहे. तर ही अशी प्रशासकीय जे निर्णय आहेत किंवा प्रशासकीय ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे काम करतोय. उदाहरणार्थ आर्किटेक्टच्या आपले ग्रुप्स आहेत की त्या ग्रुपमध्ये डोंबिवलीतले प्रथितयश आर्किटेक्ट आहेत, तर आपण त्यांना तो एक अजेंडा दिलेला आहे की आर्किटेक्ट म्हणून आपण काय मागण्या करू शकतो. काही लॉयर्स आहेत, त्या लॉयर्सना आपण एक असं विचारण्यात की लॉयर्स म्हणून आपण विचार करायला हवा की डोंबिवली मधल्या काही अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये कायदेशीर आपल्याला काही मागण्या करायच्या आहेत. तर आपण तसाही प्रयत्न करत आहोत. आणि हा अत्यंत महत्वाचा आणि साधा तुम्ही जो शब्द वापरलात की साधा सेन्स आहे की जर का माझा रस्त्याचं काम आहे तर ते झाल्यानंतर जर 3 महिन्यात मला खोदायला लागणार असेल तर मग या सगळ्या सिस्टीमचा आणि याचा उपयोग आहे. तर आपण नक्की या दोन्ही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. आणि दुसरा जो मुद्दा आहे सिग्नल यंत्रणेचा, त्याच्यासाठी इमिजिएटली आपण पाठपुरावा करू. म्हणजे नमस्कार, एक फक्त मी सांगतो. कल्पना सुंबळे रामनगर मधून बोलते. मला कचऱ्यासंबंधी पुन्हा एकदा काही सूचना द्यावीशी वाटते की कचरा प्रॉब्लेम हा म्युन्सिपाल्टीचा हलगर्जीपणा तर नक्कीच आहे, पण कुठे ना कुठेतरी नागरिकही याला जबाबदार आहेत, ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. तर प्रशासनाला केवळ प्रश्न विचारण्यापेक्षा कदाचित नागरिकांनी एकत्र मिळून काही एक आपण ओथ घेतली किंवा काही आपल्याला मनाला बांध घालून घेतले किंवा नियम घालून घेतले आणि किंवा काही ऑप्शन्स म्युन्सिपाल्टीला आपण सुचवले की अशा प्रकारे केलं तर कदाचित नागरिक कचऱ्याच्या समस्येमधून बाहेर पडू शकतील, असं कल्पना काही मॅडम, आपण दक्षतर्फे काही करू शकतो तुम्हाला का? मी सांगू इच्छितो की स्वच्छ डोंबिवली अभियानामार्फत अनेक कामं गेल्या 2 वर्षामध्ये झालेली आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे हे काम पुढे आपण नेतोय. नंदू पालकर, स्मित, नंतर मोकल काका अशी चांगली टीम आता कार्यरत आहे. आणि दर रविवारी स्वच्छ डोंबिवली अभियानाची एक वेगळी मीटिंग असते, म्हणजे त्याला आपण साप्ताहिक सभा असं म्हणतो. तर उद्या ती मीटिंग आहे, तर आपण जरा वेळ काढून त्या मीटिंग मध्ये गेलात तर आतापर्यंत अनेक जी कामं झाली त्याची आणि पुढे होणारी कामं आणि तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्या संदर्भातलीच काही कामं आता आपण करतो. तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला उद्या माहिती मिळेल. तर त्या मीटिंगचे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपण हो, मला मिळाले आहेत, ते डिटेल्स आलेले आहेत. येस, मग आपण ती मीटिंग ओपन असते, आपण आवर्जून त्या मीटिंगला जावं. ओके ओके, थँक्यू. एक फक्त अजून मांडावंसं वाटतं अक्षयजी, एक फक्त मांडावंसं वाटतं. टिळकनगर मध्ये आता सीसी रोडचं काम सुरू झालंय, टिळकनगर शाळेच्या बरोबर समोर. बरोबर. गेले 15 दिवस त्या सगळ्या भागामध्ये पाणी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावली. आता तिथल्या ठेकेदाराला संपर्क केला तर त्याने मला खूप मोठी वेगळी गोष्ट सांगितली की तो म्हटला की मी लाईन शोधत होतो, मला कुठेच लाईन मिळाली नाही, पाण्याची लाईन नेमकी कुठे फुटली मला कळायला मार्ग नव्हता. अखेरीस जेव्हा मी ड्रेनेजचं झाकण उघडलं, म्हणजे ड्रेनेज जो का चेंबर खोदलेला असतो त्याच्यामध्ये ती लाईन होती. तर मी म्हटलं भयानक हॉरिबल आहे हे. आणि अशा वेळेला खरं तर दक्षिणेत जाऊन त्याचे म्हणजे माझ्याकडे फोटो पण आहेत, आपण त्याच्यावर मोठं खरं तर कार्यवाही करून ती पाण्याची पाईपलाईन तिथून काढली पाहिजे. कारण आगामी काळामध्ये टिळकनगर सारख्या हब एरियामध्ये किंबहुना कुठलाही एरिया असो डोंबिवलीचा, तिथे जर का अशा ड्रेनेजच्या ह्याच्यामध्ये पिण्याची पाईपलाईन जर का गेली असेल तर ते म्हणजे आरोग्याशी खेळणंच आहे. आणि त्या संदर्भात जे कोणी असं म्हणतात की 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ठीक आहे, जो कोणी अधिकारी असेल निदान त्याच्यावर चेकमेट तर लावला पाहिजे.
आणि आगामी काळामध्ये अशा घटना घडणार नाही हे निदान डोंबिवलीकरांसमोर आणलं तर पाहिजे. येस, म्हणजे सुशिक्षित ही शहर पण म्हणतो. आणि याची अत्यंत गंभीर मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय. इनफॅक्ट याबद्दल काही गोष्टी विभाग म्हणून म्हणजे टिळकनगर विभागातल्या अनेक मंडळींनी प्रशासनाला थेट याच्या संदर्भात पत्रव्यवहार केलाय, ते काम सुरू होण्याच्या आधी. आणि तुम्ही जो मुद्दा आता सांगितला किंवा तुम्ही जी घटना सांगितली ती तर अत्यंत धक्कादायक आहे. आपण याच्याबद्दल उद्याच्या उद्या याविषयी पत्रव्यवहार करू. आपण प्रत्येक विभागाला विभाग प्रमुख नेमलेले आहेत. श्रेयस हंचाटे आता मीटिंग मध्ये उपस्थित आहेत, तर ते टिळकनगर विभागाचे प्रमुख आहेत. तर मी श्रेयसला विनंती करतो की या मीटिंग नंतर अनिकेत गमंडींकडनं त्याचे फोटोग्राफ्स आणि इतर माहिती घेऊन उद्याच्या उद्या या मेघदूत संदर्भात सोसायटीच्या समोर, मेघदूत सोसायटीच्या समोरचा चेंबर जो आहे तिथून ती लाईन गेली. हो 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 येस. मी गिरीश निपुणगे बोलतोय. माझा प्रश्न परत हा रस्त्यांसंदर्भात आहे. तर आता MIDC मध्ये अशी खूप जाहिरात करतायत की सगळ्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करणार आहेत. तसं बघायला गेलं तर MIDC मध्ये ट्रॅफिक वगैरे हा खूप कमी असतो, त्यामुळे हे कॉन्क्रिटी म्हणजे गल्ल्यांचं म्हणतोय आम्ही, तर ह्या गल्ल्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात पैसा घालवण्यापेक्षा जे आपले मेन रोड आहेत त्याचंच कॉन्क्रिटीकरण यांनी चांगलं केलं ना तर ते जास्त फायद्याचं आहे. म्हणजे कसं आता तुम्ही बघितलं आपला शेलार नाका ते मंजुनाथ शाळेपर्यंतचा जो रस्ता केलाय तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. आणि सेम रस्त्यांची क्वालिटी MIDC इंडस्ट्रियल एरियामध्ये आहे. कोणी गेलं असेल तर तुम्हाला कळेल ती क्वालिटी कशी झाली कॉन्क्रीटचे रस्ते. तर या संदर्भात पण पाठपुरावा आपण करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, डोंबिवलीमध्ये डांबरी रस्ते करण्याची पद्धत ते नुसते थरांवर थर वाढवत जातात. त्यामुळे एकेकाळी भारतीय स्टोअरमध्ये आपल्याला 4 पायऱ्या चढून जायला लागायचं, ते आता ते उतरून जावं लागते. अशी परिस्थिती येईल काही दिवसात. तर याबद्दल पण आपण म्हणजे केलं तर बरं होईल. बरोबर आहे तुमचं म्हणणं. इनफॅक्ट त्याच्यासाठीच आपण हे सगळा खटाटोप करतोय. तुम्ही जी मागणी किंवा तुम्ही जो मुद्दा मांडलात तो खरं तर MIDC मध्ये रहिवासी विभाग जे आहेत त्या विभागामध्ये मोटर व्हेकल मुवमेंट एवढीही नाहीये किंवा हेवी व्हेकलची मुवमेंट नाहीये. त्यामुळे डांबरी रस्ते केले तर ते चांगले रस्ते, अर्थात असे आत्ताची थुकपट्टी न करता चांगले जर का डांबरी रस्ते केले तर चांगले 10-12 वर्ष 15 वर्ष राहू शकतात. आणि त्याचा एक वेगळा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असतो. धूळ कमी होते, कमीत कमी त्याचा त्रास होतो, या सगळ्या गोष्टी असतात. पण हे कुठेतरी एक त्या विभागातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन 100, 200, 300 जणांनी जर का सांगितलं की आम्हाला इथे कॉन्क्रीटचे रस्ते नको आहेत किंवा कॉन्क्रीटचे रस्ते निर्माण करण्यासाठी किंवा बांधण्याच्या मागे त्याचं काही फिजिबिलिटी केली का, त्याच्या काही मागे काही डिमांड अनालिसिस केलं का, आता असे प्रश्न आपण कधी विचारणार. जर आपल्याकडे आपल्या नगरसेवकाचा नंबर असेल तर आपण त्याला सहज विचारू शकतो की कॉन्क्रिटीकरण करण्याच्या रस्ता कॉन्क्रीट करण्याचा निर्णय तुला घ्यावासा का वाटला, की याचं जे फंड आहे आता MMRDA फंड देणार असं जरी असेल तरी ते फंड योग्य पद्धतीने वापरले पाहिजे, योग्य ठिकाणी वापरले गेले पाहिजे. आपला जो पहिला किंवा दुसऱ्या त्या 10 मुद्द्यांमध्ये जो एक मुद्दा आहे की त्याने नगरसेवक निधीचे जे फंड आहेत किमान ते जे आहेत ते तरी स्थायी समिती पुढे किंवा ते जे वापरण्यासाठी ज्या काही गोष्टी तो प्लॅन करतोय ते आपल्याला आधी सांगितलं पाहिजे. आपण जर ती माहिती करून घेतली तर आपल्याला कळणार आहे की त्या गोष्टी तो करतोय त्या आपल्याला पाहिजेत की नाही. उदाहरणार्थ अनेक ठिकाणी अनेक वॉर्ड्स मध्ये रस्त्यावरचे जे स्लॅब आहेत चांगले स्लॅब तोडले जातात आणि पुन्हा नवीन स्लॅब केले जातात. मग आपण कधी विचारणार की हे का केलं तू, याच्या आम्हाला विचारायचं तरी आम्हाला हे नकोय. तर अशा प्रकारचा तो मागणी पत्र जे ते ह्या इंटेन्शनने आपण बनवतो. तुम्ही जे म्हणता ते अत्यंत योग्य आहे. मी असं म्हणजे त्याच्यामध्ये कन्क्लुडिंग म्हणण्यापेक्षा असं करू शकतो की तुमच्या बाजूच्या ज्या काही 20, 25, 100 सोसायटी आहेत त्यांनी असं लिहून द्यावं या इलेक्शनच्या आधी की या भागामध्ये कॉन्क्रीट रस्त्याची गरज नाहीये आम्हाला, तुम्ही रस्ते बांधणार आमच्यासाठी, आम्हाला गरज नाही. असं जर तुम्ही त्या 10 मागण्यांनंतर 11वी मागणी किंवा 11वा मुद्दा लिहिला तर कदाचित कुठेतरी हे रजिस्टर होईल आणि त्याच्यावर विचारणा होईल. हो धन्यवाद. एक फक्त बरं आमच्या MIDC मध्ये आपले दक्षचे प्रमुख कोण आहे, म्हणजे वॉर्ड प्रमुख?
सुदर्शन नगर किंवा मिलाप नगर मध्ये? अथर्व जोशी म्हणून आहेत, ते आता असतील तर अथर्व आहेस का तू? नाही, अथर्व ठीक आहे नाही ना. आता. अथर्व ठीक नाही आहे, मी आहे आपण. नंबर घेईन त्यांचा आणि मी कोऑर्डिनेट करीन त्यांच्याशी. येस येस, ओके ओके. ओके, थँक्स. बरं, दुसरा मुद्दा अजून एक ऍड करावासा वाटतो याच्यात, की अनेक वेळेला जेव्हा दक्ष म्हणून नागरिकांच्या मीटिंग्स किंवा काही गोष्टींमध्ये नागरिकांना भेटायला जातो, त्यावेळेला अनेक नागरिकांकडनं असं समोर आलेलं आहे की आमचा नगरसेवक आम्हाला सांगतो की हे मी माझ्या फंड मधनं पैसे खर्च करून रस्ता करून दिलाय, आणि त्यावेळेला नागरिक हे शांतपणे ऐकून घेतात. म्हणून आपण ह्या दक्षच्या ज्या काही मागण्यात केल्यात की बाबा फंड युटिलाइज कुठे होतो, मग रस्त्याच्या कामासाठी जर नगरसेवक खर्च करतोय आणि असा आविर्भावात सांगतो की बस नागरिक हो, मी तुमच्यावरती उपकार केलेत, म्हणजे माझ्या फंड मधनं मी जे काही करतोय, म्हणजे हा सगळा जो आहे लेखाजोगा, हा आपल्याला कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी अभ्यासावा लागणार आहे. नाहीतर डोंबिवलीची जी आजपर्यंत चाललेली हालत आहे ती तशीच आपण कायम भोगत राहणार आहोत. आज फक्त दक्ष म्हणून कोणाचा मायबाप म्हणून उभं नाहीये कोणी, लक्षात घ्या. हे दक्ष म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊन ज्या वेळेला ह्याच्यामध्ये ऍक्शन घेऊ किंवा काही ऍक्ट करू, त्यावेळेला ह्या गोष्टी मार्गी लागणार आहेत. कारण आजही लोकांचा अनेक वेळेला असा भ्रमनिरास होतो, म्हणजे जो त्यांच्या पठडीतल्या वैचारिक गोष्टींमुळे असेल कदाचित. कारण सगळ्या नागरिकांना असं वाटतं की बस आता कोणतरी आमचा मायबाप अवतार घेतलाय देवानी आता, आणि आमचं सगळे समस्या दूर होणार आहे. आणि मग ज्या वेळेला त्यांना कळतं की ही लोक फक्त काही आश्वासनं आणि काही नागरिकांकडनंच अपेक्षा ठेवतायत, मग कशाला पुन्हा आपण आपले टांगापलटी करून आपण आपल्या कामाला लागूया आणि यांना जे करायचं ते करू दे. हा जेव्हा समोर आलेला प्रकार ज्या वेळेला काही नागरिकांकडनं ऐकतो, त्यावेळेला खरोखर असं वाटतं की नगरसेवक तुमच्या तोंडावरती सांगतो हे माझ्या पैशातनं केलंय किंवा माझ्या ह्याच्यातनं मी केलंय वगैरे, हे का, म्हणजे असे उपकाराची भाषा का असते? आणि नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी जाब का नाही विचारत, ऐकून घेतो आणि चुपचाप जाऊन बसतो. आणि मग त्यावेळेला असं कुठेतरी त्यांचं उफाळून येतं की बस माझा कोणतरी मायबाप आता येणार आहे आणि त्याच्यासमोर मी मन मोकळं करणार आहे. आणि दुसरी एक गंमत बघायला मिळाली की कुठचाही नगरसेवक आला की एखादा चांगला कार्यक्रम जरी चाललेला असला तरी त्या नगरसेवकाला काय सेलिब्रिटी स्टेटस दिलं जातं लोकांकडनं, आपल्या डोंबिवलीकर नागरिकांकडनं, की नागरिक त्याच्या बाजूला घोळका घालतात आणि मग जो बिचारा माणूस एखादा काही चांगल्या गोष्टी सांगतोय तो गेला कुठच्या कुठे. हा जो प्रकार नागरिकांमधला आहे ना, जोपर्यंत बदलणार नाहीये ना, तोपर्यंत ह्या समस्या आणि ह्या गोष्टी ज्या काही कितीही कोकलून प्रत्येकाच्या मागे लागलो, ह्याच्यात कुठचाही आपला स्वार्थ नसताना जरी एखादा नागरिक सांगत राहिला तरी ती भूमिका येणार नाही. मग आपण नेहमीच आपल्याला कोणतरी मायबाप कुठे मिळेल, कुठे कधीतरी कशा दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून करता येतील, ह्या करण्याचा प्रयत्न सदोदित करत आलेलो आहोत आणि सतत तसाच राहणार आहे, जर आपण आत्ता जागे नाही झालो तर. आणि म्हणून ही सगळी खटपट आहे की आपल्याला हे एक एक विषय घेऊन आपल्या सगळ्यांना लिटरेट व्हायचंय. मगाशी देखील काही जणांनी बोलताना सांगितलं की कोणाला नाव जाईल किंवा कोणी काय केलं तर त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल. का ऍक्शन घेतली जाईल? का आता आपण एकत्रित आलेलो नाही आहोत? का आपण तो मुद्दा संपूर्णतः त्या फोरमवरती मांडू शकत नाही? का त्याला जबाब बाकीचे नागरिक त्याच्या बाजूनी उभे नाही राहू शकत? हा भाग आपण का आता विसरायचा? आता आलोत ना एकत्र, मग अजून काही 4 लोकांना एकत्र जोडून अजून एक चांगली टीम बनवूया ना आपण ह्याच्यासाठी. हा भाग होणं फार फार गरजेचं आहे. नाहीतर डोंबिवली किंवा कल्याण, आता आपण फक्त डोंबिवलीसाठी विचार करतोय. ह्या मार्गाने आपल्याला आपल्या गोष्टी, आपल्या शहरासाठी आपल्याला सोयीस्कर गोष्टी घडवून आणता येणार नाहीत. नाहीतर आपण पुन्हा अजून 20 वर्ष मागे जाऊन बसणार आहोत. त्यासाठी आता सर्व डोंबिवलीकरांनी ह्या गोष्टींना नीट समजून घ्या. कोणीही बाहुबली अवतरलाय आणि कोणाच्यासाठी काहीतरी करायला चालू करणार आहे आणि मग आता माझी सगळ्या समस्या मिटणार, प्लीज तसं काही होत नाही आयुष्यात. आणि असं झालं असतं तर डोंबिवली इतके वर्ष खितपत पडली नसती. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजायला हवी आणि एकत्रितरित्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आपल्याला लागायला हवं. आणि जर आपण नीट विचार केला तर आपण ह्या ज्या मागणी पत्र म्हणतोय किंवा हा जो उपक्रम किंवा ही जी संकल्पना म्हणतोय ती अत्यंत साधी आहे, वाटायला वरवर साधी असेल, पण तिचा इम्पॅक्ट खूप चांगला पडू शकतो जर ती सिस्टमॅटिकली केली तर.
आज आपण सोसायटी म्हणून हा जो प्रयत्न करतोय तो अत्यंत उपक्रमशील आणि खूप चांगला जर का एक्झिक्यूट केला तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पुढचे 5 वर्ष कदाचित राहील, त्याचा पाठपुरावा नीट घेता तर. आणि ही सिस्टीम डेव्हलप झाली तर ह्याचेही मल्टिप्लिकेशन म्हणजे कदाचित आज सगळे वॉर्ड 50 नाही पण किमान 20 वॉर्डमध्ये 20 विभागामध्ये जरी याचा इम्पॅक्ट झाला तरी पुढच्या इलेक्शन येईस्तोवर या 20चं 50 आणि कदाचित कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक विभागामध्ये हे मागणी पत्र देण्यासाठी आपल्याला खूप चांगलं सहकार्य मिळेल आणि मग त्याचा पाठपुरावा चांगला होईल असं अपेक्षित आहे. हॅलो बोला विलास. हॅलो. हा पाठक साहेब, मी एक सिनियर सिटीजन आहे. आतापर्यंत मी सगळ्यांची म्हणजे मत त्यांचे जे काही विचार ऐकतोय. रस्त्याच्या बाबतीतला जे प्रश्न आहे तर रस्त्यामध्ये जर का अशा प्रकारे अर्थकारण जर होत नसेल तर 2 व्हीलर असलेला नगरसेवक एका वर्षामध्ये 4 व्हीलर कशी काय घेऊ शकेल? हा सरळ साधा प्रश्न आहे. तर त्याच्यावरती आपली दक्ष कमिटीनेच आता ऍक्शन घ्यायला पाहिजे. ज्या काही झालेल्या गोष्टी आता सगळ्या गंगेत मिसळल्यासारखंच करायला पाहिजे. पण माझ्यासारख्या वयस्कर माणसाला, आता मी 67 इयरचा माणूस आहे, आजही मी त्याच उमेदीने कामं करतो. कुठलं चुकीचं काय दिसलं तर मी ताबडतोब विचारतो नगरसेवकांना वगैरे वगैरे. आता कोणीतरी एखाद्याने तो प्रश्न मांडला होता की नगरसेवक मोठ्या आयटीत सांगतात की माझ्या नगरसेवक निधीतून फंड घ्या वगैरे वगैरे. हीच घटना आता आम्हाला थोड्या दिवसापूर्वी अनुभवायला मिळाली. मी राहतो नांदिवली रोडला. नांदिवली रोड जा तो नाला आहे त्या नाल्याच्या अलीकडेच आमचं टॉवर आहे, भूमिका शेल्टर नावाचं. त्याच्या बाजूला नाल्याला लागून असा 9 मीटरचा एक प्रस्तावित रोड पास होऊन आता 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. त्याच्यामध्ये 2 वेळेला हे नगरसेवक निवडून आले पण अजूनही त्यांनी ठुंकून सुद्धा त्या रस्त्याकडे बघितलेलं नाही. तर आता मागच्या आमच्या 5-6 सोसायट्यांनी मिळून ज्या वेळेला पत्रक दिलं त्यावेळेला मग त्यांनी एक बैठक, आपले करपे नावाच्या एक मॅडम आहेत जिओ वार्डच्या वॉर्ड ऑफिसर, त्यांच्या कॅबिन मध्ये मीटिंग झाली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं की नाही ना, माझ्याकडचा 10 लाख रुपये फंड तुम्ही घ्या आणि तिकडे रस्त्याचं काम चालू करा म्हणून. आणि त्याच्यानंतर 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 8 दिवस, 15 दिवस, महिना झाला. त्याच्यानंतर मी सहज तिकडे जाऊन चक्कर मारली केडीएमसीच्या ऑफिसमध्ये आणि त्या लोकरे नावाच्या एक मॅडम आहे, तर त्यांच्या ऑफिसला चौकशी केली तर त्यांनी सांगितलं नगरसेवकाचा फंड आम्हाला आलेलाच नाही अजून. जोपर्यंत नगरसेवकांचा फंड येत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करू शकत नाही. आणि ते म्हणाले, आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी गेल्यानंतर मला सांगतात की नाही, आता नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला आहे, आता त्या फंडाचा तुम्ही विचारच करू नका. हे तुमच्या तोंडाला पानं पुसलेली गेलेली आहेत, त्याचा तुम्ही विचार करा. आता आम्ही काय विचार करणार? आता तो रस्ता तसाच पडलाय. आता परवा बोर्ड बघितला की त्याच नगरसेवकांनी आपले जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याकडे 30 लाखाचा निधी मागितला. ऑक्टोबर मध्ये त्याने लेटर दिलं. आता आमचा प्रश्न असा आहे पाठक साहेब की मागील 10 वर्षामध्ये तुम्हाला स्थानिक पहिला आमदाराकडे फंड मागा, आमदार नाही ज्या वेळेला देत त्यावेळेला मग तुम्ही खासदारांकडे फंड मागा ना. आणि आता तुम्ही डायरेक्ट खासदारांना तुम्ही फंड मागताय 10 वर्षानंतर. विलासजी, तुम्ही जे मुद्दे ऐका ना, तुम्ही जो स्थानिक तुमचा जो अनुभव किंवा विषय सांगताय ना, तो अत्यंत म्हणजे योग्य ह्या फोरमवरचाच विषय आहे, मी नाही म्हणत नाही. पण आपला जो कामाची किंवा आता जे आपण ठरवतोय ना ते त्याच दृष्टीने ठरवतोय. उदाहरणार्थ त्या रस्त्याच्या आजूबाजूला किती सोसायटी असतील? 10 सोसायटी आहेत. त्यावेळेस 7-8 असतील. चला, प्रत्येक सोसायटी या इलेक्शनच्या आधी हे जे 10 मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या नंतर 11वा मुद्दा किंवा कदाचित तुमचा स्थानिक मुद्दा पहिला हा रस्त्या संदर्भातला, या असं एक लेटर सगळ्या सोसायटींनी बनवून रेडी ठेवा.
ओके. मी त्याचा मसुदा आपल्या सगळ्यांना पाठवणार आहोत. कदाचित तुम्हाला तो दक्षच्या वेबसाईटवर पण लिंक दिसेल. तुम्ही तुमच्या सोसायटीच्या लेटर हेडवर तुमच्या सगळ्या सभासदांच्या सह्या घेऊन हे मागणी पत्र रेडी ठेवा. ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर होतील आणि ज्या दिवशी तुमच्या विभागातले उमेदवार नक्की होतील तेव्हा तुम्हाला सगळ्या 7, 8, 10 सोसायटींना मिळून तुमच्या इंडिव्हिज्युअल सोसायटीचं पत्र त्या सगळ्या उमेदवारांना द्यायचं आहे. आणि तुम्ही लेखी त्यांच्याकडनं लेखी मागा. तुम्हाला जर का एवढा हा इश्यू महत्वाचा वाटतो तर तुम्ही त्या प्रत्येक उमेदवाराकडून लेखी मागा की तू जर मला लेखी लिहून दिलंस की माझा हा रस्त्याचा प्रश्न मी पुढच्या 1 वर्षात सोडेन तर मी तुला मतदान करायचं की नाही याच्याबद्दल विचार करेन. असा जर का तुम्ही स्टँड ठेवलात याच्या पुढे तर त्याला एक काय म्हणतात दबाव जो असतो तो होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही हे इलेक्शनच्या आधी केलं तर त्याचा इम्पॅक्ट पाठपुरावा म्हणून करता येईल. इलेक्शनच्या नंतर त्याच्या मागे लागणं हे तर क्रमप्राप्तच आहे, कारण तो जो निवडून आलेला असतो त्याच्या मागेच आपल्याला लागायला लागतं. पण इलेक्शनच्या आधी जे कोणी 8 उमेदवार 10 उमेदवार 5 उमेदवार आहेत त्या सगळ्यांना तुम्ही ही मागणी केली तर त्यांना ते ऍटलिस्ट तो इश्यू सोडवण्यासाठी त्यांना कृतीशील आराखडा द्यायला लागेल. उदाहरणार्थ हा सारा विषय व्यवस्थित आहे म्हणून पुन्हा सगळ्यांच्या माहिती करता डिटेलमध्ये सांगतो की एखादा नगरसेवक जेव्हा म्हणतो की मी 10 लाख रुपयाचा फंड माझ्याकडनं मी या कामासाठी देईन, त्याच्या वर्बल कमिटमेंटवर तुम्ही विश्वास ठेवला, इथेच आपली गडबड होते. ते 10 लाख फंड कधी मिळतात? 25 लाखाचा जर का फंड असेल तर आधीच्या 25 लाखाचा ऑडिट रिपोर्ट जर का दिला नसेल किंवा ते फंड युटिलायझेशन सर्टिफिकेट दिलं नसेल तर त्याला पुढचा फंड मिळतच नाही किंवा मिळायलाच नाही पाहिजे. जर तुम्ही 10 लाख देतो असं म्हटलं, तुमच्या समोर त्याने म्हटलं असेल तर तिथे उपस्थित असलेल्या 4, 5, 10 लोकांनी, सोसायटीच्या लोकांनी दुसऱ्या दिवशी त्याला आतापर्यंत तू काय फंड युटिलाइज केले याची विचारणा का नाही केली? हेच आपण या 10 मुद्द्यांमध्ये पहिल्या 2 मुद्द्यांमध्ये म्हटलंय की माझ्या विभागातलं काम करण्यासाठी मला जो फंड मिळतो तो मी कुठे वापरणार आहे याची माहिती मी आधी सगळ्यांना देईन आणि दर 3 महिन्यांनी त्याचा लेखाजोखा देईन. ही जी मागणी आहे ती मागणी जेव्हा आपण करू ना तेव्हा हे सगळे तुमचे प्रश्न आहे आपसूक सुटतील. या उपर तुम्ही 11वी मागणी ठेवा आणि मी तर तुमची टेस्ट केस म्हणून तुम्ही इतरांना दाखवा की ह्या रस्त्यासाठी आम्ही 15 सोसायटी एकत्र आलो, 8 सोसायटी एकत्र आलो आणि ही आमची जर मागणी कोण मान्य करून करत असेल तर त्याला आम्ही मतं द्यायचं की नाही हा विचार करू. बाकी मत कोणाला द्यायचं, कुठल्या पक्षाला द्यायचं, का अपक्षाला द्यायचं, का नोटाला द्यायचं हा वैयक्तिक मुद्दा आहे. पण तुम्ही सगळ्यांनी एका मागणीसाठी तरी एकत्र यायला पाहिजे. एक एक्झाम्पल आता सांगतो आपल्या ह्या मुद्द्याला धरू नये म्हणून. एका नगरसेवकाला एका नागरिकाने विचारणा केली, म्हणजे काही एक लेटर लिहून दिलं आणि काही समस्या मांडली गेली. त्या नगरसेवकाने त्याला हसण्यावारी आणि थट्टेवारी नेलं, हे पेपरचं काम वगैरे काय करू नको, लेटर बिटरचं काय काम करतो, ती फालतूगिरी आहे, तुम्हाला फोन करणं सरळ सरळ. लक्षात घ्या, कोणीही तुम्हाला पेपरवरती कुठच्याही गोष्टी देण्यासाठी तुमची अक्कल काढेल, तुम्ही किती बावळट आहात ते दाखवून देण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याबरोबर 4 सवंगडी असतील तर, आणि सगळे हसण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, अशाच ठिकाणी नागरिकांचा तोल सुटू शकतो. ते पुन्हा समजतील की नाही माझ्यातच काहीतरी बावळटपणा आहे, मीच काहीतरी बावळटपणा करतोय. हे असं करण्याचा प्रयत्न असू शकतो. म्हणून जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही लेखी पद्धतीने करा, सगळ्यांना एकत्रित करा आणि त्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कृपया प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा. राजेश, दादा राजेश बोलतोय, एच-वाय. बोला. हा, माझा एक मुद्दा होता. खूप छान अशा 10 मागण्या आपण रास्त मागण्या आहेत या. तर माझा मुद्दा असा होता, जसं अक्षयजी म्हणाले की आपण सर्व सोसायटी आमच्या विभागातल्या मिळून आपण एका सगळे सह्यांची मोहीम वगैरे सगळे राबवली. रॅदर पुटिंग दॅट जसं आपण एखाद्या आपण एखादा फॉर्म भरण्यासाठी जातो तसं उमेदवार सुद्धा आपला फॉर्म भरत असतील तर त्या 10 जर मागण्या आपण म्हणजे जर शासनाने जर त्यांच्या फॉर्म मध्ये टाकल्या तर कसं होईल? म्हणजे बिकॉज आता आपण जाऊच, आपण त्याला 10 मागण्या, पण त्याच्यावर अंकुश कोण ठेवणार? हा सुद्धा मुद्दा आहे.
राजेश, असं मला एक वाटतं. तुमच्या अपेक्षा फार जरा अति अपेक्षा आहे, असं कुठेही होत नसतं. या मागण्या, हे बघा, एक लक्षात ठेवा, शासकीय प्रक्रिया आणि प्रशासकीय जे नियम आहेत ते नियम तसेच राहतील. ते नियम तुम्ही, मी, कोणी बदलू शकत नाही आणि बदलू पण नाही. या मागण्या आपण तेवढ्याच फोर्सफुली मागितल्या पाहिजे. शासन करेल की नाही, ते बांधील असतील की नाही, हा वेगळा विषय. का नाही आपण एकत्र करून येऊ शकतो? करू शकतो. जर कोणी नाही आलं, मी आज स्पष्ट सांगतो, कोणी नाही आलं तर या निवडणुकीला माझ्या या वैयक्तिक मागण्या आहेत. माझी सोसायटी देईल तर चांगली गोष्ट आहे, नाही दिली तर मी वैयक्तिक 5 उमेदवारांना या मागण्या देईन. असा जर आपण स्टँड ठेवला तरच हा विषय लावून धरला जाईल. आपण 44-40 जण आहोत. आपण 40 सोसायट्यांनी तरी हा काम केलं पाहिजे. आपल्या माहितीतल्या अजून 5 सोसायट्यांना तरी जोडलं पाहिजे. आपण जर असा स्टँड ठेवला तर कोणीतरी ते कंपल्सन करावं किंवा शासनाने तर करणं अशक्यच आहे, कारण ती गरजच नाहीये किंवा तो स्कोपच नाहीये. पण इंडिव्हिज्युअल म्हणून आपण हे टार्गेट ठेवलं पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या आधी आपण या सगळ्या गोष्टी सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था लावायचा आपल्याला टार्गेट वैयक्तिक ठेवलं पाहिजे, असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे, पण मी असं का म्हणतो, कारण की ना आता काय झालंय, इतके वर्ष नगरसेवक म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, आपल्याला टेकिंग फॉर द ग्रँटेडच करत आलेत आणि त्यांना अंकुश ठेवणारं कोणच होतं. लाईक आता आपण आपली एक दक्ष स्थापना केलेली आहे. आपण नक्कीच त्याच्यावर मार्ग सुद्धा काढू येत्या कमिंग डेज मध्ये. पण एवढं त्याच्यावर अंकुश ठेवणार सुद्धा कोणतरी हवंय, कारण की बिकॉज मला असं कुठेतरी असं वाटतं की ठीक आहे, अंकुश ठेवणारे तुम्ही आणि मीच असणार आहे. आणि आपल्याला अंकुश म्हणजे आपल्याला काय, त्यांना आपण नाही मालक आणि नाही ते नाही नाही नोकर. हा, तुम्ही जे नाही म्हणताय नाही ना अंकुश ठेवायचा म्हणजे काय, मी साधं उदाहरण देतो. आपली मीटिंग थोडी लांबते, पण ही चर्चा खूप चांगली आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे म्हणून थोडंसं वाढवतो. अंकुश ठेवायचा म्हणजे काय, आपण जेव्हा 15 सोसायटी या 10 मागण्या देऊ इलेक्शनच्या आधी, त्या ऑन पेपर असणार. जसं नंदूने अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितला की कदाचित हे वाटताना टेक्निकल वाटेल की आपण पत्र द्यायचं की नाही, आपण वर्बली सांगू, तर ते तसं न करता जेव्हा आपण हे लेखी देऊ तेव्हा जो कोणी निवडून येईल तेव्हा आपल्याला त्याला दाखवता येईल की तू आमच्या सोसायटीमध्ये आला होतास किंवा तेव्हा तू जेव्हा उभा राहिलास तेव्हा आम्ही तुला या 10 आणि आपल्या स्थानिक ज्या काही 4-5 मागण्या आहेत त्या 15 मागण्या आम्ही तुला सांगितल्या होत्या, तू याच्यावर काय करतोस ते बोल. आता अंकुश ठेवायचा म्हणजे एवढंच करू शकतो की आपण ज्या 15, 20, 25 कदाचित याहून जास्ती सोसायटी असतील त्यांनी तो जो टेम्पो आहे, ती ज्या मागणी करताना जो उत्साह होता तो दर 3 महिन्यांनी, दर 5 महिन्यांनी तेवढाच ठेवायला पाहिजे. आपण काय करतो, एखादी मागणी करतो आणि विसरून जातो. तर तसं न करता विषय लावून धरणं हा जो भाग आहे तो नागरिकांकडे असतो, नागरिकांच्या लेवलला असतो. तो लावून धरायची सवय आपल्याला करायला लागेल आणि तो प्रयत्न दक्षच्या मार्फत होतो. राजेश, तुम्हाला तर चांगला अनुभव आहे. दर 4 हो 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 रविवार असतोच नंतर 3 रविवार नंतर तुमची मीटिंग होते, त्यामुळे हो याला हो वेळ बरोबर. लागेल. आपण सगळ्यांनी जर का लावून धरायचा प्रयत्न केला तर हा एक चांगला इम्पॅक्टफुल उपक्रम होईल. आणि हे मी तुम्हाला लिहून देतो की ही जी सिस्टीम आपण डोंबिवलीमध्ये सुरू केली तर येत्या भावी काळामध्ये ही सिस्टीम इतर महापालिकांमध्ये सुद्धा राबवली जाईल. इतर नागरिक सुद्धा ही उचलून धरतील अशी चांगली सिस्टीम आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. बरं, मी तुम्ही जेव्हा समारोप करणार असाल तेव्हा फक्त मला 1-2 मिनिटं द्या. मला एक विषय मांडायचा आहे. आता हे चालू राहू द्या, पण जेव्हा समारोप करणार तेव्हा फक्त मला वेळ द्या. बाकी एक छोटासा मुद्दा सांगायचा होता. मगाशी असं बोलताना उल्लेख आला की आपण आपापल्या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेला नगरसेवक आला तर त्याला एक सेलिब्रिटीचं हे होतं वगैरे. मला असं वाटतं की आपला एक मिसिंग पॉइंट आहे म्हणजे आपण सर्वांचं, की आपण जेवढे कनेक्टेड हे पक्ष किंवा नगरसेवक यांच्याशी आहोत तेवढे कनेक्टेड आपण प्रशासनाशी नाही आहोत. आणि ते कुठेतरी आपल्याला सुरू करावं लागेल. म्हणजे माझ्या प्रभागाचा अधिकारी, माझ्या सोसायटीमध्ये समजा सत्यनारायणची पूजा आहे तर मी माझ्या प्रभाग अधिकाऱ्याला बोलवतो का, आमच्या इथल्या सफाई कर्मचाऱ्यांना बोलवतो का? कारण शेवटी टीम ऑन द ग्राउंड हे लोक आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. त्यामुळे आपोआप काम होत. म्हणजे नगरसेवक आहे तो रिस्पॉन्सिबल आहे हे सगळं असलं तरी सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन टीम जी आहे
त्यांच्याशी पण आम्ही जर टच मध्ये राहिलो, कारण बरेचदा त्यांच्याच लेवलला खूप पटापट कामं होतात, हा आज रिसेंटली आपल्या बऱ्याच जणांचा अनुभव आहे. त्यामुळे त्या गोष्टीवरती पण आपल्याला लक्ष देऊन हे करावं लागेल. आणि दुसरं असं वाटतं मला की आपली अजूनही मला असं जाणवतं की आपली पॉवर काय हे आपल्याला रिअलाइज करून घ्यावं लागेल आणि आपली ताकद वाढवावी लागेल, की जेवढं म्हणजे आता आपण 44 जण आहोत, पण आपल्याला अजून हा फोर्स मोठा करायला लागेल आणि तो झाल्यावरती बाकी कुठलंही म्हणजे सरकारी इफेक्ट पेक्षा सुद्धा मोठा इफेक्ट ह्याच्यातनं निर्माण डेफिनेटली होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया आणि ह्याचा अधिकाधिक वापर करून लोकांशी बोलून अधिकाधिक टीम आपल्या लोकल लेवलला कशी करता येईल, तर असं या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. माझ्या मते आपण आता अनिकेतजी आपल्याला कशा संदर्भात बोलायचं आहे? हा, माझा विषय असा आहे, साधारणतः कोरोनापासून एक विषय पूर्णपणे डोक्यात आहे. रिक्षा प्रवास सुरू झाला आणि रिक्षा प्रवास आता मोठ्या प्रमाणावर लुटालूट सुरू आहे. डोंबिवलीकर नागरिक म्हणून माझं पूर्णपणे नियोजन आहे की मी आगामी काही दिवसांमध्ये डोंबिवली शहरामध्ये ठाण्यासारखी इंटरसिटी झालीच पाहिजे. पहिल्या टप्प्यासाठी 18 रुपये भाडं घेतलंच गेलं पाहिजे. जी लुटालूट चालू आहे ती बंद करण्यासाठी माझं साखळी उपोषणाचं पूर्ण नियोजन, आणि ते इंदिरा गांधी चौकात आहे. याच्यामध्ये दक्ष मला सपोर्ट करणार की नाही हा माझा पहिला मुद्दा आहे. अर्थात दक्ष म्हणजे मी पण नागरिक आहे, त्यामुळे मी सुरुवात करतोय. दक्ष माझ्यावर का पाहायला पाहिजे, कारण या सगळ्याच्या काही रिक्षा युनियन वगैरे आहेत या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेशर टॅक्टिस तयार करतात. याच्यामध्ये दक्ष समिती जर का आपल्याबरोबर असेल तर एक वेगळी फळी निर्माण होईल, एक ताकद निर्माण होईल असा एक विश्वास वाटतो. आणि आपली मागणी काय आहे, आपली मागणी आरटीओ कडे आहे. आपली मागणी अजिबात रिक्षा चालकांकडे नाहीये. आपली मागणी आरटीओ कडे आहे की जर का ठाण्यामध्ये सॅटिस कडून जाताना, कारण मी नोकरीला जातो ठाण्यामध्ये नौपाड्यामध्ये जातो तेव्हा मला 18 रुपये पहिल्या टप्प्यासाठी पडतात. परंतु हेच मी डोंबिवलीत असलो की मला नांदिवलीला जायला लागलं की मला 35 रुपये, मला एमआयडीसीत जायला लागलं की मला 55 रुपये असे पडतात, किंवा मला ठाकुर्लीत जायला लागलं तर पहिला टप्पा हा विषयच येत नाही. जर का सुशिक्षितांचं शहर आपण म्हणतो तर या सगळ्या याच्यामध्ये मला एक आता जसं योगीजी म्हणले की 44 जण आपण आहोत, निदान 44 जणांचं का युनिट जर का मला बॅकअपला मिळालं तर निदान 4.5 लाख डोंबिवलीकरांचा तो निकाल लागेल. मी राहतो स्टेशन जवळ, मला काही रिक्षेचा फरक नाही पडत, परंतु मला नागरिकांसाठी भांडायचं आणि माझं भांडण आरटीओ सोबत आहे, प्रशासनासोबत आहे. माझं अजिबात रिक्षा युनियनची भांडण नाही, रिक्षा चालकांची भांडण नाही. माझी मागणी अशी आहे की तुम्ही सपोर्ट करणार की नाही. अर्थात नाही करणार तरी हरकत नाही, पण मी या मार्गाने पुढे जाणार आहे हे नक्की आहे. अनिकेतजी, दक्ष ही एक आपल्या सगळ्यांचीच एकत्रित समूह आहे. तुम्ही जी सूचना किंवा तुम्ही जो अजेंडा उपक्रम ठरवला आहे त्याबद्दल आपण जितकं सहकार्य करता येईल त्या प्रकारे सहकार्य करता येईल. टेक्निकल असेल किंवा तिथे थेट येऊन समजा काही करता येत असेल तर त्याचा नक्की विचार करू आणि त्याबद्दल आपण आपलीही ती मागणी, ही मागणी अक्षरशः नॉर्मल मागणी आहे. इनफॅक्ट हा जर का उपक्रम किंवा हा अजेंडा तुम्ही ठरवलेला असेल आणि तुमचं त्या बाबतीत काही निवेदन असेल किंवा त्या बाबतीत काही माहिती असेल तर ती आपलं जे काही दक्ष म्हणून नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या मार्फत किमान एक 1500 नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्याची व्यवस्था तर इमिजिएटली आपण करू शकतो. बाकी मुद्दा राहिला आरटीओ कडे मागणीचा, तर त्याच्याबद्दल सुद्धा लेखी निवेदन असेल, सह्यांचं कॅम्पेन असेल किंवा आणि काय असेल तर ते आपण सुरुवात करायला हरकत नाही. आपण फक्त नंतर आपण या विषयावर वैयक्तिक बोलू. माझ्या मते 11 वाजलेले आपण गेले 1.5 तास या विषयावर बोलतोय. तर आता समारोप म्हणून नंदू 1-2 मिनिटं बोलेल, पण आपला जो कन्क्लुडिंग रिमार्क आहे किंवा आता या मीटिंग मध्ये ठरवण्यात आलेल्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आपल्या ज्या 10 मागण्या आहेत त्या 10 मागण्यांचा ड्राफ्ट आपण सगळ्या ग्रुपवर पाठवणार आहोत. आपण आपल्या वैयक्तिक पद्धतीने किंवा वैयक्तिक संपर्कातून आपण ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये राहतो त्या संस्थेमध्ये, आजूबाजूच्या संस्थांमध्ये, त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा आपण आपल्या मित्राला, मैत्रिणीला, आपल्या
नातेवाईकांना हा ड्राफ्ट पाठवून त्यांनाही त्यांच्या संस्थेमध्ये हा विषय चालू करावा असं आपण ठरवत आहोत. हा ड्राफ्ट दक्षच्या सगळ्या ग्रुपवर पाठवला जाईल. जर इथे दक्षचे ग्रुपमध्ये नसतील कोणी तर त्यांनी आता चॅटबॉक्समध्ये तसं कळवावं, म्हणजे आपण आपल्या एखाद्या ग्रुपची लिंक तिथे पाठवू. शिवाय आजची जशी मीटिंग झाली, आज दिनांक 6 फेब्रुवारी 2021 शनिवारी जी मीटिंग झाली, आपण याची एक आढावा बैठक म्हणजे पुढच्या एक साधारण 20 दिवसांनी म्हणा किंवा पुढच्या शनिवारी 15 दिवसांनी आपण याची एक आढावा बैठक घेणार आहोत. त्या बैठकीला येताना आपण आणि आपल्या बरोबर इतर काही संस्थांचे पदाधिकारी ही मीटिंग कदाचित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची म्हणून आपण घेऊ, पण इतरही त्याच्यात आले तरी हरकत नाही. तर ही मीटिंग जास्तीत संख्येमध्ये आणि जास्ती संस्थांच्या मार्फत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडनं घेऊ असा आपण प्रयत्न करू. आणि याला एक जर इलेक्शन माझ्या मते अजून एक 2-3 महिन्यांनी होतील तर पुढच्या महिन्याभरामध्ये किमान डोंबिवलीतल्या 500-600 संस्थांनी आपलं मागणी पत्र तयार ठेवावं अशी एक व्यवस्था लावण्याचा आपण प्रयत्न करू. माझ्या मते आजची मीटिंग खूप चांगली झाली. याच्यात खूप चांगले मुद्दे चर्चेला आले. काही मुद्दे याच्यामध्ये व्यवस्थित डिस्कस झाले. तर मी सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. आणि नंदूने याच्यामध्ये काही ऍड करायचं असेल तर समारोप म्हणून ऍड करावं. आणि ज्यांना ग्रुपमध्ये कुठल्या ऍड व्हायचं असेल त्यांनी मी एक लिंक पाठवतो, त्या लिंकच्या द्वारे एक ग्रुपमध्ये ऍड व्हायला हरकत नाही. अक्षय, प्रसाद बोलतोय. एक फक्त स्मॉल कमेंट होती की आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय म्हणजे व्हॉट्सअप आणि याच्यामध्ये लोकांना कम्युनिकेट करायचा, पण काही कारणास्तव ते जॉईन जे नाही होऊ शकले तर मग ह्या व्हिडिओजचं वगैरे रेकॉर्डिंग आपल्याला युट्यूब वरती वगैरे अवेलेबल करता येईल का, सो दॅट जे अटेंड नाही करू शकले ऍटलिस्ट त्यांना थोडीशी आयडिया मिळावी. आणि आपण काही वेगवेगळे असे म्हणजे म्हणतात ना स्पेशल ग्रुपसाठी ऑर्गनाईज करू शकतो, म्हणजे महिलांसाठी जनजागृती किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा नवयुवकांसाठी जे तरुण मतदार आहेत त्यांच्यासाठी असं काही स्पेशल हे ठेवू शकतो का, सो दॅट ते लोक पार्टिसिपेट करतील आणि आपलं म्हणजे म्हणतात ना जेवढं पार्टिसिपेशन रेट आहे तो वाढेल. तू जर सांगितलंस ते अत्यंत एकदम चांगली सूचना आहे. आपण असा कुठलाही मुद्दा किंवा कुठलंही क्षेत्र सोडणार नाहीये. आपल्या समोरून समजा अशी आता आपण वॉर्ड वाईज तर मीटिंग घेतोच, पण समोरून समजा आता फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजचा ग्रुप आहे किंवा एखाद्या आता आपले 10वीच्या बॅचचे ग्रुप्स असतात, तर त्या ग्रुपमध्ये अशी चर्चा घडवून त्या ग्रुपमधल्या एक 15-20 जणांना हा विषय सांगायचा असेल तर थेट एखाद दिवस ऑनलाईन मीटिंग ठरवून आपण ही मीटिंग कधीही कोणासाठीही घेऊ शकतो. नंदू, तुला काही कन्क्लुडिंग रिमार्क करायचे असतील तर कृपया करून संपू. ओके, धन्यवाद अक्षय. आज आपल्या ह्या मीटिंगला जनतेचा जाहीरनामा याचा संदर्भातील एक साधारण एक सगळ्यांना आयडिया यावी याच्यासाठी अक्षयनी एक सुंदर प्रेझेंटेशन पर सगळ्यांच्या समोर सादर केलं आणि एकंदरीत आपला काय आपली दिशा काय असणार आहे, आपल्या ऍक्शन्स कशा असणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग कसा अपेक्षित आहे हे खूप खूप गरजेचं होतं. आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आपण निदान सगळ्यांपर्यंत पोहोचायला पुढचं एक पाऊल टाकलेलं आहे. पुढचा जनतेच्या जाहीरनाम्याच्या डॉक्युमेंटच्या संदर्भात आपल्याला लवकरच ते डॉक्युमेंट किंवा त्याच्याबद्दलच्या सगळ्या काही गोष्टी म्हणजे जशा पद्धतीने आपल्याला दक्षच्या पोर्टलवरती सगळ्यांनी समस्या टाकल्यात त्याचा संपूर्ण विवेचन, त्याचा ट्रेंड, हे सगळं आपल्यापर्यंत त्या डॉक्युमेंटच्या मार्फत येईल आणि ते डॉक्युमेंट आपल्या सॉफ्ट कॉपीमध्ये येईल. ते डॉक्युमेंट आपण सगळ्या नगरसेवक असतील म्हणजे उमेदवार म्हणून आणि आपले प्रशासनातले अधिकारी ह्या सगळ्यांपर्यंत जाईल. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण एक लक्षात घ्या, एक साधारण समारोपाचा भाग माझ्याकडे दिलाय. ह्या समारोपामध्ये आजच्या बैठकीतून आणि आतापर्यंतच्या झालेल्या सर्व बैठकींच्या अनुषंगाने एक सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण नागरिक म्हणून ज्या वेळेला आपल्या शहराकडे बघतो त्यावेळेला आपल्याला सातत्याने आपण डोंबिवलीकर म्हणून अशाच बर्डन खाली कायम राहिलेलो आहोत की मी माझा घर, माझा जॉब, माझा पकडण्यात येणारी रोजची ट्रेन आणि त्या ट्रेनचा ग्रुप
ह्याच्याच एका काय बाउंड्रीज मध्ये आपण आपलं आयुष्य जगलेलो आहोत आतापर्यंत. आज कुठेतरी शहरासाठी काहीतरी होतंय आणि त्याची काहीतरी एक मुवमेंट, एक कन्सिस्टंट मुवमेंट आपण कुठेतरी पाहतोय. ती कन्सिस्टंट याच्यासाठी की आपण ह्याच्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्नपूर्वक पूर्णपणे कृती करतोय. आणि हे सातत्य याच्यासाठी ठेवायचंय की मला माहित आहे की आजच आपण पाऊल टाकलं आणि लगेचच आपल्याला सगळे रिझल्ट मिळालेत असं आपल्याला 100% नाही म्हणता येणार. त्यातले काही काही रिझल्ट आपल्याला स्वच्छतेच्या संदर्भात आपल्याला शहरामध्ये बघायला मिळतात. आज प्रत्येक जणांनी जर जाऊन बघितलं स्टेशनचा परिसर किंवा अनेक रस्त्यांच्या बाजूच्या जो स्टेशनच्या बाजूचा परिसर असेल किंवा अनेक ठिकाणी आपल्याला स्वच्छतेच्या ज्या गोष्टी आतापर्यंत आपण कधी बघितल्या नव्हत्या त्या बघायला मिळाल्यात. अनेक सोसायट्या आपणहून पुढे आलेल्या आहेत. अनेक नागरिक जे विरोध करतायत त्या गोष्टींना की आम्हाला वेगळा करायला जमणार नाही, तिथल्याच सोसायटीमधले नागरिक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. असं हे जे चित्र आता डोंबिवलीमध्ये दिसायला लागलेलं आहे हे कुठेतरी चांगल्या डोंबिवलीची एक नांदी आहे. ह्या नांदीचा प्रत्येकाने भाग व्हावं किंवा आता जे काही मीटिंगला उपस्थित असणारे सगळे सदस्य आहेत त्यांनी आपापल्या बाजूच्या सोसायट्या असतील किंवा आपल्या बरोबर असणारे किमान 10 लोक, 10 घरं, 10 सोसायट्या या पद्धतीने जर ह्याचा प्रचार करायला सुरुवात केली, आम्ही कोणीही, मी, अक्षय किंवा अजून दक्षचे कुठचेही मेंबर्स हे कोणीही पदाधिकारी नाही आहोत किंवा आम्ही कोणीही अशी इच्छा ठेवत नाही की आम्हाला कोणीतरी फार काही मोठी शाबासकी द्यावी किंवा आम्ही हे काहीतरी करतोय म्हणून काहीतरी ग्रेट करतोय, नाही. पण आज आम्ही ज्या वेळेला दुसऱ्याला बोलायला कुठेतरी दजावतो की बाबा हा माणूस झोपलेलाच आहे, हा स्वतः का नाही बोलत आहे काही, मग आमच्यापासून कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे होती. म्हणून हा कुठेतरी नारळ फोडलेला आहे आपण. आणि आपल्या शहरासाठी ज्या गोष्टी, कारण मी जन्म आणि कर्माने डोंबिवलीत आहे, त्यामुळे माझ्या शहरासाठी जर मी प्रयत्न नाही केले तर हे शहर कसं चांगलं होईल, हा एक भाव मनात आणून ह्या गोष्टीची सुरुवात झाली. आज प्रत्येक नागरिकांनी जो आपल्या दक्षाशी जोडला गेला देखील नसेल, मला माहितीये काही लिमिटेशन्स आपली आहेत, आपण सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यासाठी आपली जी काय म्हणतात त्याला जाहिरात होणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या काही वेळेच्या लिमिटेशन्समुळे, कारण आपले सगळे कार्यकर्ते हे नोकरी आपली सांभाळून आपला जो उरलेला वेळ आहे तो पूर्णपणे ह्या कामासाठी देत आहेत. कुठे ना कुठेतरी त्यांची इन्व्हॉल्वमेंट वेगवेगळ्या विषयांसाठी आहे. आपण एमआयडीसीच्या पोल्युशन विभागावरती काम करणार आहोत, आपण रस्त्यांवरती एकाकडे जबाबदारी दिलेली आहे, आपण मलनिस्सारणाची जबाबदारी एकाकडे दिली, स्वच्छतेसाठी एकाकडे जबाबदारी आहे, परिवहन सेवेची एकाकडे जबाबदारी आहे. अशा अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपण आपल्या शहरासाठी काढल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आलं, त्यात इलेक्ट्रिसिटी आली, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या काढलेल्या आहेत. माझा ह्या समारोपाच्या उद्देशाने एक अपील सगळ्यांपर्यंत आहे की नागरिकांनी आपल्याला वाटणारी, आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट असेल, आपल्याला ज्याच्यात एक्सपर्टीज असेल, कोणी सिव्हिल इंजिनियर असेल ते रोडच्या ग्रुपमध्ये सामील होतील, कोणी इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असतील, त्यांनी आपल्या इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्या ग्रुपमध्ये सामील व्हावं. प्रत्येकाचा खारीचा वाटा त्या ठिकाणी प्रत्येक जण उचलला गेला तर माझ्या मते आपल्या शहराला चांगलं, सबळ आणि सुंदर बनवण्यासाठी कोणीच आपला हात धरू शकणार नाही, ह्याचा विश्वास मला ठामपणे आहे. कारण गेल्या वर्षभरात आपल्याला ज्या पद्धतीने आपण एक्सपेक्टेशनच्या पेक्षाही जास्त आपल्याला ज्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी सक्सेस असं नाही म्हणणार, पण आपल्याला जी प्रगती दिसते त्या प्रगतीच्या बळावरती आपण हे पुढची पावलं टाकतोय. तर नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं अभियान, आपल्या डोंबिवलीचं अभियान, माझं स्वतःचं अभियान असं म्हणून जर ह्याच्यात सामील झालात आणि इतरांना देखील सामील करून घेतलं तर आपल्या डोंबिवलीच्या प्रत्येक समस्येसाठी एक एक गट तयार करता येईल. आणि त्या गटाची भूमिकाच अशी असणार आहे की कोणाची टाप नसेल आपल्या डोंबिवलीच्या साठी कुठच्याही वाईट पद्धतीने त्या ठिकाणी कुठचीही यंत्रणा राबवण्यासाठी. ह्या पद्धतीचा दबाव गट जर आपल्या नागरिकांमधून तयार झाला तर ह्याच्यातनं तयार झालेल्या नागरिकांच्या ज्या दबाव गटाला डोंबिवलीत जे काही परिवर्तन घडून येईल हे अलौकिक असेल. आणि हे रोल मॉडेल हे बाकीचे शहर, नगर किंवा पालिका हे मॉडेल रेप्लिकेट करायला तयार होतील ह्याची पूर्णपणे खात्री मला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये खरोखर योगदान द्यावं, सामील व्हावं आणि आपला हा दक्षचे अभियान पुढे नेण्यास मदत करावी. आपण सर्वजण आजच्या मीटिंगला सामील झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि शुभरात्री. धन्यवाद.